I also salute to Chhatrapati Shivaji Maharaj and Sant Gadge Baba Maharaj. YouTube लिंक सांगून देतो. Our patron. ग्रुपवर टाकून देजा. Got it. Our patron, Honorable Sri Harshvardhanji Deshmukh, the President, Sri Shivaji Education Society Amravati, Honorable Sri Dilip Raoji Ingole, the Treasurer, Sri Shivaji Education Society Amravati, and the Chairperson of College Development Committee, Dr. H.N. Sinha College, Patur. At first, I, on behalf of the college, Dr. H.N. Sinha College, Dr. H.N. Sinha Arts and Commerce College, Patur, heartily welcome to the chairperson, resource person, and all participants to this one-day online national workshop on intellectual property rights. Today, on 30 May 2022, the workshop is jointly organized by the Faculty of Commerce and Humanities and IQAC of the college. I also request Dr. Kiran Khandare sir to have a chair of this program. Here, I make an humble request to Dr. Vijay Kumar Chaube, HOD of Law and Dean of Humanity, Sant Gadge Baba Amravati University, Amravati, and Dr. Varsha Deshmukh, the Principal, Dr. Punjab Rao Deshmukh College of Law, Amravati, to have their respective seats as the resource person of this workshop. I also request to the respectable member to have their seat on the dais. So I greet all participants to one-day national online workshop on intellectual property rights by virtue of my hearts. I would like to invite Professor Atul Vikhe sir for his introductory remark. Professor Vikhe sir. Thank you, sir. छत्रपति शिवराय, संत गाडगे महाराज और डॉक्टर पंजाब राव उपाध्याय भाऊसाहेब देशमुख, इन्हें सर्वप्रथम मैं नमन करता हूं। आज के इस राष्ट्रीय चर्चा सत्र के अध्यक्ष हमारे डॉक्टर H.N. सिन्हा कला वाणिज्य महाविद्यालय के प्राचार्य रिस्पेक्टेड डॉक्टर किरण खंडारे सर, मंच पर उपस्थित सर्व गणमान्य, इस चर्चा सत्र के लिए मार्गदर्शक डॉक्टर चौबे सर, डॉक्टर वर्षा देशमुख मैडम और सभी उपस्थित पार्टिसिपेंट्स। डॉक्टर H.N. सिन्हा महाविद्यालय यह विभिन्न प्रकार की सेमिनार्स, वर्कशॉप हमारे महाविद्यालय में ऑर्गेनाइज करती रहती है। इसी आवाज बंद झाला। इसी कड़ी के अंतर्गत यह राष्ट्रीय कार्यशाला हमारे महाविद्यालय में आयोजित की गई है। इसका विषय है बौद्धिक संपदा अधिकार, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट। इस विषय पर अवेयरनेस, जागृति निर्माण करने के उद्देश्य से हमारे महाविद्यालय में आज इस कार्यशाला का आयोजन किया गया है। सर्वप्रथम इस कार्यशाला के लिए उपस्थित सभी मान्यवरों का मैं महाविद्यालय की ओर से
हार्दिक स्वागत करता हूं, अभिनंदन करता हूं। आज बौद्धिक संपदा अधिकार इस विषय पर जो कार्यशाला का आयोजन किया गया है, बौद्धिक संपदा अर्थात संपत्ति, हमारे पास स्थूल संपत्ति होती है, मकान, घर, दौलत, ये स्थूल प्रकार की संपत्ति है, खजाना है। उसी प्रकार हर मनुष्य को भगवान ने दो संपत्ति और दी है, जिसमें मन और बुद्धि, ये विशेष खजाने सभी को प्राप्त है। मन का कार्य है निरंतर विचार करते रहना। हर एक के मन में 4 प्रकार के विचार आते रहते हैं, जिसमें सकारात्मक विचार, नकारात्मक विचार, कामकाज के विचार और व्यर्थ विचार। इन विचारों में से व्यर्थ और नकारात्मक विचार को कंट्रोल करना, सकारात्मक और कामकाजी विचार, आवश्यक विचारों को नियंत्रित करने का कार्य बुद्धि करती है, जो हर एक के पास है। इसी विचारों का मंथन कर उससे कुछ प्रोडक्ट निर्माण करना, ये बुद्धि का कार्य है। और जो प्रोडक्ट निर्माण होता है, व्यक्ति की संपत्ति अर्थात संपदा, उसकी प्रॉपर्टी कहा जाता है। क्या है हमारे यहाँ, जैसे स्थूल संपत्ति की चोरी होती है, उसी प्रकार ये जो सूक्ष्म संपत्ति है, बौद्धिक संपत्ति है, इसको भी चुराने वाले बहुत सारे लोग होते हैं। के लिए इस संपत्ति को उस व्यक्ति का अधिकार निश्चित करने के लिए उसके लिए कायदा होना, एक्ट का होना बहुत जरूरी है। और उसके लिए जो कायदा तैयार किया गया है, उसको बौद्धिक संपदा अधिकार ऐसे कहा जाता है। हर व्यक्ति के बुद्धि के द्वारा, उसमें बहुत सारे विचारों के द्वारा किसी प्रोडक्ट का निर्माण होता है, किसी विचार का, किसी संकल्पों का, किताबों का निर्माण होता है। उसको उस व्यक्ति का अधिकार रहना जरूरी होता है, आवश्यक होता है। इसी में से कॉपीराइट एक्ट, पेटेंट्स और ट्रेडमार्क जैसे बहुत सारे अधिकार ये इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट के अंतर्गत आते हैं। अभी इसी के ऊपर सविस्तार चर्चा करने के लिए हमारे यहाँ आदरणीय डॉक्टर चौबे सर तथा डॉक्टर देशमुख मैडम उपस्थित है। मैं आपका अधिक समय न लेते हुए आप सभी का पुनश्च एक बार इस कार्यशाला में स्वागत करता हूं और मेरे वाणी को विराम देता हूं। धन्यवाद। Hello, thank you, VK sir. For this workshop, we have two eminent resource persons, and for their brief introduction, I would like to request Dr. Deepali Ghogre madam to introduce the guest. Dr. Deepali Ghogre madam. हॅलो, नाही लागत ना सर ते त्याला. हॅलो, very good noon to all. I pay my tribute to Chhatrapati Shivaji Maharaj and Bhausaheb Deshmukh. I welcome to all the guests, participants and researchers
who have joined this one-day online national workshop on IPR, organized by Dr. H.N. Sinha, Arts and Commerce College, Patur, District, Akola. I mostly welcome Dean, Faculty of Humanities, Sant Gadge Baba Amravati University, Dr. Vijay Kumar Chobe sir. I welcome Principal Dr. Varsha Deshmukh ma'am, Principal Dr. Panjabrao Deshmukh Law College, Amravati. I welcome to our Principal Dr. Khandare sir and all teachers. I am glad to introduce today's guest, Dr. Vijay Kumar Chobe sir and Dr. Varsha Deshmukh ma'am, who both have mastery on the subject of today's workshop. Let me introduce Dr. Chobe sir, Professor and Head, Postgraduate Teaching Department of Law, Sant Gadge Baba Amravati University, Amravati, and Dean, Faculty of Humanities. Teaching experience, 20 years full-time teaching. National Law position held, Dean, Faculty of Law, Sant Gadge Baba Amravati University, Amravati, 2012 to 17. Ex-Dean, Faculty of Interdisciplinary, Sant Gadge Baba Amravati University. Ex-Member, Management Council, Sant Gadge Baba Amravati University. Ex-Member on BOS and Faculty of Law at Amravati and Nagpur University. Ex-Chairman, Faculty of Law, Member, Board of Studies at Sant Gadge Baba Amravati University. Chairman, Board of Studies of Law, Sant Gadge Baba Amravati University. Member, BOS, North Maharashtra University, Jalgaon. Head, Central Administrative Service Unit, Sant Gadge Baba Amravati University, Amravati. Member, RRC Law. Chairman, Research Advisor Committee at Research Center, Department of Law, Sant Gadge Baba Amravati University, Amravati. Conference attended, Athens, Greece, Milan, Italy, Bangkok, Thailand, Colombo, Sri Lanka, Bhutan, Geneva, Switzerland, Cape Town, South Africa. Visiting faculty, Maharashtra Judicial Academy, Uttan, Mumbai. Academic Staff College, UGC, now HRDC, Amravati. Human Resource Development Center, UGC, SGB, Amravati University. Symbiosis International Deemed University, School of Law, Hyderabad. Indian Institute of Mass Communication, New Delhi. Work at committees, member, State Committee of Cyber Law, member, Administrative Reform Committee, member, Committee for Making Common Statute under Maharashtra Publication Universities Act 2016. Research experience, 15 PhD scholars awarded doctorate and 8 undergoing their research. Area of specialization, constitutional law, criminology and penology, cyber law and forensic science, intellectual property laws, jurisprudence and judicial process, legal research methodology, law and technology, food law, aviation and immigration law. Instrumental in policy making document. Permanent invitee of ordinance making committee at SGB Amravati University. Prepared the ordinance on MPhil, PhD, PET examination and IPR cell in process. Instrumental in designing IPR policy for 3 different universities. Legal advisor for IP in innovation and incubation cell. Chairman, exploring trapping, training and managing IPR. Prepare IT policy for university. Prepared e-tendering policy for university. Prepared IPR policy document for university. Legal advisor at Srimati Radhabai Sarda Arts, Commerce and Science College, Anjangaon, Surji. Major assignment excused. Conduct
10 days CLAT in collaboration with BCI Maharashtra Department of Law, Sant Gadge Baba, Amravati University. Thank you. सर आता सरांना बोलून घ्या, मॅडमचा परिचय नंतर देईन. थँक्यू मॅम. आवाज येतो ना माझा? Intellectual property rights belong to any original creation of human intellect, such as artistic, literary, technical, or scientific creation. It refers to the original rights given to the inventor or creator to protect their invention or creation for a certain period of time. The topic is so vast and thought-provoking to be discussed here. To make this topic more simplified and interesting, I am very delighted to invite Dr. Vijay Kumar Choube sir to express his view and share his view with us. Dr. Vijay Kumar Choube sir. Very good afternoon to one and all. Sri Shivaji Education Society and its patron, Dr. Bhausaheb Deshmukh, the second Law Minister and the member of Constituent Assembly, the principal of the college, HN Sinha Arts and Commerce College, Sri Khandareji, the convener of the seminar, Hogre Madam, the Varsha Didi, who is also the principal of one of the very eminent law college under the university and emerging one in the vicinity. Very good morning to all participants as well as professors and other members who are joining this particular workshop, which is very important on the intellectual property right. A very good morning once again, and let us start the deliberation on this intellectual property right. Rather, is such phenomena which we can say that we are doing, we are executing, we are involved in every day. Whatever we do may one or the other way incorporate some kind of intellectual property right. Intellectual property right is generally such phenomena. It is a creation of a brain, and therefore it is incorporeal. You cannot touch it, you cannot see it, but you can just understand this particular thing and feel it. Therefore, suppose for example, what is an idea that a patent get to grab cannot be touched upon, but it can be patented, and you can just make several products based on those particular ideas. The intellectual property right nowadays is become very great currency. Just one example I just wanted to give. If I have one question asked to one and each in this particular seminar, that who is the most richest person in this particular world, and just list down the top 10, you will find that they are the richest because they are holding the intellectual property right. Once upon a time, the richest person on this earth was the person who was holding the biggest land, jewelry, so many treasuries, so many currencies, so many things in his possession. But nowadays, the person who is holding certain software, like the owner of the WhatsApp, owner of the Facebook, or suppose for example, owner of the window, or owner of the iPad, or owner of the even service provider like Amazon, or so many things. Those who are involved in the industry, which is little bit of invisible things and run on an intellectual property right as a basic resource things for them, they are the richest person. The Bill Gates was the richest because he was involved, he was the owner of the Microsoft, one of such company which is deliberating into intellectual property rights. Few lines of softwares are very important nowadays, and it is ever emerging one. You can just sell it, it can go through the wires, it can just move through the airs, and it can reach to the millions of people. Whatever now we are transacting through this Zoom is also one kind of a software, and therefore in the ownership of one of the company, and which is growing in leaps and bounds because this is an intellectual property right, and there is no any limitations. For your corporeal property or real estate, there is a boundaries. For example, your house is there, that is having certain limitations that you can measure in the square meter. You cannot have more than that. You cannot expand your energy. Therefore, that is a limitations
of real estate. But so far as IPR is concerned, it can ever grow and you can keep on making it more improved and still its value maybe goes on improvement. Therefore, IPR is the one of the most important things. Therefore, I will just ask you to be careful, be attentive to understand the IPR. Most of the time, I will just tell you, I will not make the things more complicated. IPR sometimes even is the such things which you can, without any effort, you can just create it. For example, just go and see the Discovery Channel. They are just recording the certain birds. They are just picking up the snaps of certain animals, how they move, how they live, and this particular cassette, this particular feature, after editing, become the more valuable things to be sellable to the Discovery Channel. You can again see that most of the time yesterday we are watching the IPL final. That was the people are playing, the lots of amount is there, but whatever the cassettes has been generated, whatever the snaps, now afterward you are just going to sell it into the market. That is the sellable one. Most of the time, the IPR is such a creation of a brain in the form of copyright, in the form of patent, in the form of trademark, in the form of design. We can say traditional knowledge is one kind of intellectual property right, biodiversity, layout, conductor and semiconductor designs and all those things. Even geographical indication is one of the property. So IPR is such things which we can say, but the IPR, what today we are understanding, आज जे आपल्याला आपण समजतो की जी बौद्धिक संपदा आहे त्याचं जे ग्रॅज्युअली डेव्हलपमेंट झालेलं आहे ते खूप वेगवेगळ्या पद्धतीने झालेलं आहे. सगळ्यात ओल्ड, सगळ्यात जुनं ज्या प्रकारचे बौद्धिक संपदा आपल्याला आज दिसते आहे ती आहे ट्रेडमार्क. आपल्याला आजही बऱ्याच जुन्या किल्ल्यांमध्ये समजा आपण व्हिजिट केली तर आपल्याला बऱ्याचशा तिथल्या वापरलेल्या विट्यामध्ये स्पेशल मार्क दिसतो. म्हणजे त्या विट्या कुणाकडून आलेल्या आहेत, त्या पर्टिक्युलर मॅन्युफॅक्चररचा त्याच्यावर मार्क दिसतो. दिस इज द ट्रेडमार्क, द ओल्डेस्ट वन दॅट इज विजिबल ऑन दिस अर्थ, द ओल्डेस्ट टाइप ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. जे सर्वात जुनी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट आहे ती आहे ट्रेडमार्क. त्याचा ट्रेस आउट आपल्याला खूप जुना मिळतो, 2000 वर्षापूर्वी त्याचा ट्रेस आउट मिळतो की लोक ज्या वेळेला ऑर्नामेंट्स बनवायचे त्या ऑर्नामेंट्सचा स्पेशल डिझाईन असायचा आणि त्या डिझाईनवर त्यावेळेला नमूद करायचे आणि तो कोणाचा आहे हे कळायचं. आजही आपण सराफा बाजारात गेल्यावर एखाद्या कोणत्याही जो सोनार असेल त्याची स्पेशल डिझाईन असते, ती त्याची युनिक फीचर असतं डिझाईन बद्दल. तर सर्वात जुनं जे ट्रेडमार्क आहे तो वर्षानुवर्ष चालत आलेला आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेला पेपर बेस्ड टेक्नॉलॉजी 1492 मध्ये गटेनबर्गने शोधून काढली आणि मल्टिपल प्रिंट निघायला लागल्या आणि मग पब्लिकेशन इंडस्ट्री सुरू झाली जर्मनीमध्ये, नंतर ती युरोपमध्ये वाढली, भारतामध्ये सुद्धा आली, तर कॉपीराईटचं चलन सुरू झालं. आणि त्याच्यानंतर मग नंतरचे आले पेटेंट सुद्धा 1415च्या शताब्दी मधला आहे. इटालीमध्ये सर्वात पहिले पेटेंटचा किंवा एखाद्या मोटारीचा मशीनचा आविष्कार लागला आणि ब्रिटनने त्याला प्रोटेक्ट करण्याकरता तुम्ही आमच्याकडे टेक्नॉलॉजी घेऊन या, आम्ही त्याला प्रोटेक्ट करू असं म्हणून ते मग जगभरात वाढू लागले. वाफेवरचं इंजिन असो किंवा डिझेल डायनोमा असो किंवा एखादं काही छोटं मोठं इंजिन असेल त्याला त्यावेळेला प्रोटेक्शन मिळायचं आणि 100 वर्ष 20 वर्ष हळूहळू कमी होत गेलं. आज ते 20 वर्ष आहे. जो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा डेव्हलपमेंट किंवा जो इव्होल्युशन झालेला आहे तो वेगवेगळ्या मथळ्याखाली झालेला आहे. तर कॉपीराईट याला सगळ्यात जुनं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या मथळ्याखाली विचार करायचो आपण. द ओल्डेस्ट वन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट वॉज द कॉपीराईट, ज्याचं सगळ्यात पहिल्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणून संबोधन केलंय. ऑल अदर टाइप्स ऑफ प्रॉपर्टीज वर ट्रीटेड एज इंडस्ट्रियल प्रॉपर्टी. आणि नंतर मग सगळ्या कायदे येणं सुरू झालं आणि 1667 मध्ये सगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीला जे इंटँजिबल नेचरचे आहेत, जे बौद्धिक संपदेने असतात आणि इंडस्ट्रीमध्ये त्याचं महत्व असतं, याला एक रूफ खाली आणलं आणि तिथं जिनेवाला एक ऑफिस तयार झालं, त्याचं नाव वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. आणि आज आपण 7 किंवा 8 मथळ्याखाली इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा अभ्यास करतो आहे. परंतु यांचा विकास जो आहे तो वेगवेगळा झालेला आहे. कॉपीराईटचा विकास वेगळा, ट्रेडमार्कचा विकास वेगळा, जिओग्राफिकल इंडिकेशन वाज रिसेंट इन ओरिजिन, डिझाईन, ऑल दिस थिंग्स. सगळ्यांचा विकास जो आहे तो वेगवेगळ्या फेज मध्ये झालेला आहे. टुडे वी डिस्कस, टुडे वी विल स्टडी all these things under one particular rule that is called as an intellectual property right. But earlier only Copyright Act was considered as an intellectual property right. All other was studied under the
इंडस्ट्रियल प्रॉपर्टी राईट. देअरफॉर याच्यामध्ये दोन महत्वाचे, तुम्हाला कधी वाचायचं काम पडलं आणि त्याचा कॉन्सेप्ट समजून घ्यायचा असेल तर दोन मोठे सेमिनार कन्व्हेन्शन झालेले आहेत. सगळा मोठा सगळ्यात पहिले झालेला आहे पॅरिस कन्व्हेन्शन 1883 पॅरिस येथे झालेला आहे, जिथं सगळ्या इंडस्ट्रियल प्रॉपर्टीचं तिथे अभ्यास झाला आणि एक युनिफॉर्म कॉन्सेप्ट तिथून सुरू झाली वर्ल्ड लेवलवर 1883, म्हणजे आजपासून जवळपास 130-140 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि कॉपीराईट साठी बर्न कन्व्हेन्शन जर्मनीमध्ये झालं 1886 मध्ये. आणि तिथे काही काही गोष्टीवर एकदम सगळ्या जगांनी त्याच्यावर एक शिक्कामोर्तब केलं की आपण ह्या गोष्टीला विचार करू आणि प्रोटेक्ट करू. कारण त्यावेळेला असं व्हायचं की एखादं कुठून तरी टेक्नॉलॉजी घेऊन जायचे दुसऱ्या देशात, त्याचे स्मगलिंग करायचे. तर अशी हळूहळू विकसित करून घेतल्यावर आपल्याला असं दिसतं की आजही कॉपीराईटचा ऍक्ट वेगळा आहे, पेटंटचा ऍक्ट वेगळा आहे, ट्रेडमार्कचा ऍक्ट वेगळा आहे, डिझाईनचा वेगळा आहे, जिओग्राफिकलचा वेगळा आहे, सेमीकंडक्टर लेआउट डिझाईनचा वेगळा आहे. जवळपास 7 असेल. ट्रेडमार्क सुद्धा तिथे आहे आणि ट्रॅडिशनल लॉ सुद्धा आहे. एक छोट्या खाणी असा त्यांचा एक इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. आज आपण इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीकडे पाहतो इंटरनॅशनल स्टेजवर. तिथे आज आपल्याला असं दिसते, एक मिनिट, जस्ट वन मिनिट. इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीचा आपल्याला सर्वात मोठा ऑफिस दिसेल वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन जिनेवा येथे आहे. आणि तिथून आता सगळ्या देशामध्ये ट्रीटी असेल त्याचं एक काम चालतं. आपल्या स्वतःच्या आपल्या आपसात सुद्धा बरेचसे देश आपल्या संबंध करत असतात, आपल्या ट्रीटी करत असतात. पण वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट हा एक मोठा ऑफिस आहे जो याचे सेमिनार घेणं, त्याच्यावर एक कॉन्सेन्सस घडून आणणं सगळ्या देशात त्याचं करतो. आपण मेन विषयाकडे वळलो किंवा एक्झॅक्टली इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट कसं समजायचं आणि हे काय आहे. मी थोडस त्याच्याबद्दल असणाऱ्या काही ज्या भ्रांती असतात आपल्याला, ज्याच्यामध्ये असं म्हणू त्याच्याबद्दल डिमिस्टिफाय करण्याचा प्रयत्न करतो. इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट हा साधा असा आहे, याचा ओरिजिनच असा झालेला आहे की एखादी गोष्ट खूप महत्वाची असेल आणि मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू असेल तर त्या व्हॅल्यूला कायद्याने प्रोटेक्ट करायला पाहिजे, ही भावना आहे. समजा मी एखादी खूप चांगली सांगायला पाहिजे की मिठाई बनवतो आणि माझा टेस्ट एकदम वेगळा आहे, पूर्ण शहरात माझं नाव आहे, मी त्याच्यावर फार मेहनत घेत असतोय, तर त्या पर्टिक्युलर गोष्टीला माझं नाव असून त्याला माझं नावासोबत नावलौकिक मिळालं पाहिजे आणि पूर्ण शहरामध्ये त्याची व्याप्ती झाली पाहिजे. कोणी दुसऱ्यांनी माझ्या नावाचा गैरवापर करून त्याचं प्रॉडक्ट विकायला नको. अशा या भूमिकेतून कॉपीराईट झाला, ट्रेडमार्क झाला, पेटंट झाला, या इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीचा उगम झालेला आहे. तर उगम होण्याचं कारण मागचं एकदम खास आहे की कोणतीही गोष्ट जी महत्वाची असतं, ज्याच्यात व्यक्ती मेहनत करत असतो, त्याला डेव्हलप करत असतो, तर त्यांनी जे डेव्हलप केलेले आहेत त्याच्यासाठी 3 गोष्टी असतात. सगळ्या कॉपीराईट आणि सगळ्या याच्यामध्ये कॉमन आहेत. एक असतं स्किल, लेबर अँड जजमेंट. या 3 गोष्टी प्रत्येक इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये थोड्याफार प्रमाणात कॉमन आहेत. तर सगळ्यात पहिले स्किल म्हणजे कोणत्याही इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी करायला स्किल लागतं. फॉर एक्झाम्पल मी फोटो कसा काढतो याच्यावर स्किल असेल, प्रत्येक व्यक्तीचं स्किल असतं. मी बोलतो कसा याचं स्किल असेल. लता मंगेशकर स्पेसिफिक प्रकारे बोलते, त्याच्यामुळे तिने गायलेल्या गोष्टीचा खूप जास्त व्हॅल्यू आहे, म्हणून त्याचं इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीचं महत्व खूप जास्त आहे. एखादा व्यक्ती रस्त्यात जात असेल, त्याला काही महत्व नसेल, तर त्याचं इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीला कोणी वाव सुद्धा देत नाही आणि त्याने क्रिएट केलेल्या गोष्टीला काही महत्व सुद्धा नसतं. तर हे कॉन्सेप्ट आहे डिमांड अँड सप्लाय थेअरी पासून निघून आलेलं इकॉनॉमिक व्हॅल्यू. आणि हा पूर्ण ऍक्ट इकॉनॉमिक लॉच्या खाली येतो, ज्याचं एक आपली व्याप्ती वेगळी असते. क्रिमिनल लॉ सारखं नसतं. क्रिमिनल लॉ मध्ये काही कॉन्सेप्ट वेगळे असतात, इकॉनॉमिक लॉ मध्ये काही कॉन्सेप्ट वेगळे असतात. तर याचा जो उगम झालेला आहे की ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी असेल, ज्याला मार्केटमध्ये व्हॅल्यू असेल, जो विकताना लोक घ्यायला तयार असतील, त्याच्यासाठी पैसा मोजत असतील, तर त्या गोष्टीला प्रोटेक्ट करण्यासाठी कायदा यायला पाहिजे. त्या दृष्टीकोनातून तो कायदा आला आणि त्यांनी या सर्व गोष्टीला महत्व प्राप्त करून दिला. आणि मग आज आपण इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी त्याला कॉन्सेप्ट घेतो. प्रॉपर्टीचा अर्थच असतो मूल्य असायला पाहिजे आणि मूल्य असलं त्याचं प्रोटेक्शन मेकॅनिझम त्याच्यामध्ये आलं. एक संस्था असेल त्याचं प्रोटेक्शन असेल, कुणी चुकीनं त्याचं काही ब्रीच करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर आळा घालण्यासाठी दुसरं मेकॅनिझम असतं, पोलीस असतं, कोर्ट असतं, सगळ्या गोष्टी असतं, कॉम्पेन्सेशन असेल, जप्ती असेल, सगळ्या गोष्टी. तर असं एक कॉपीराईट आहे. तर थोडंफार एक कॉपीराईटचा कॉन्सेप्ट असा आहे, सॉरी पूर्ण इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीचा कॉन्सेप्ट असा आहे
ह्या पूर्ण गोष्टीला महत्व असतं आणि त्याच्यातूनच आपल्याला हे काय म्हणतात त्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचं भेटत असतं. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. कधी कधी काय असतं, आपल्याला माहित असलेली गोष्ट असतं, परंतु त्याला पुन्हा नव्याने काहीतरी महत्व प्राप्त होतं. याचं बेस्ट एक्झाम्पल मी देऊ इच्छितो. 1958 ला एक मूवी झाली होती मुघले आझम. के आसिफ हा त्याचा डायरेक्टर होता आणि ती मूवीज ब्लॅक अँड व्हाईट मध्ये होती. आता ब्लॅक अँड व्हाईट मध्ये असलेल्या कोणत्याही मूवीजला कॉपीराइट हे 50 वर्षासाठी असतं. ज्या वर्षापासून ती क्रिएट झाली 1958 ला, त्याच्या नेक्स्ट 1 जानेवारी पासून तर 50 वर्ष संपेपर्यंत त्याच्यामधला कॉपीराइट असतो आणि तो जो डायरेक्टर आहे, जो व्यक्ती आहे, तो त्याच्यातून रिव्हेन्यू जनरेट करत असतो आणि तो कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला त्याची मोनोपोली असल्यामुळे त्याच्यातून कमर्शियलायझेशन करू देत नाही. तो कायदा आहे. 50 वर्ष झाल्यानंतर हाच मुघल आझम मूवीला सायंटिफिक टेक्नॉलॉजीने ब्लॅक अँड व्हाईट केलं. ब्लॅक अँड व्हाईट केल्यानंतर त्याच्यातून येणारा व्यक्तीला मिळणारं समाधान, त्याच्यातून मिळणारा आपल्याला आनंद, त्याच्यातून मिळणारा आपल्याला सगळं, आपण जे म्हणतो की आपल्याला खूप चांगला मूवी वाटला, तर तो नवीन कलर जो मूवी आहे त्याला एक नवीन महत्व प्राप्त झालं आणि नवीन आता कलर मूवीला इथून 50 वर्ष समोर त्याचा कलर पिक्चरला पूर्ण कॉपीराइट 50 वर्षाकरता प्राप्त झाला. परंतु गाण्याला प्राप्त झाला नाही, कारण गाणे जुनेच आहेत. तर लक्षात घ्या, कोणतेही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये नाविन्यपूर्ण काही असेल, काही महत्व असेल, तर त्याला एक लिमिटेड पिरियड पर्यंत कोणतंही संरक्षण कायद्याचं मिळत असतं. तो एखाद्याचा जो ओनर असेल, ओनर लक्षात घ्या, ओनर आणि क्रिएटर मध्ये फरक आहे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी क्रिएट करणारा वेगळा असतो आणि क्रिएट करणाऱ्यापेक्षा ओनर वेगळा असतो. कधी कधी दोघेही सारखेच असतात. फॉर एक्झाम्पल, तुमच्या इथे एखादा बर्थडे असेल, तर तुमच्या बर्थडेचे फोटो काढणारा एखादा फोटोग्राफर असेल, तर ही इज ओनली द फोटोग्राफर करण्याकरता तुम्ही त्याला एम्प्लॉय केलं असेल, तर ही इज मियरली अ क्रिएटर. आणि बिकॉज यू आर पेइंग समथिंग टू हिम फॉर रिनोव्हेशन, द ओनरशिप लव इज लाईव्ह विथ यू. तर एखाद्या वेळेला असंच असतं, तुम्ही डिक्टेशन देत असाल आणि स्टेनो समजा तो टाईप करत असेल, तर ही विल बिकम द क्रिएटर फॉर दॅट लिटरली वर्क, बट यू विल बिकम द ओनर. आणि ओनर इज द पर्सन हू कॅन ट्रान्झॅक्ट इन टू द मार्केट. मोस्ट ऑफ द टाइम ओनर आणि क्रिएटर एकच असू शकतात, पण हे आवश्यक नाही. दुसरी गोष्ट महत्वाची एक लक्षात घ्या, जे बऱ्याच लोकांना तो भेद नसेल, त्याला म्हणतो आयडिया आणि एक्सप्रेशन डिकोटॉमी. आयडिया आणि एक्सप्रेशन डिकोटॉमीचा अर्थ असा होतो की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी क्रिएट करताना एक जो व्यक्ती असतो, आपण असं समजू की मीडियम आणि मॅसेज हे 2 शब्द प्रामुख्याने तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला असं दिसेल की समजा तुमच्याजवळ एखादी खूप चांगला विचार आहे आणि हे विचार इतकं चांगलं आहे की तुम्हाला वाटतं की 10 जणांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. आता हे विचार 10 जणांपर्यंत पोहोचणारे जोपर्यंत तुम्हाला मीडियम भेटणार नाही, मेसेज कॅनॉट बी कन्वे विदाउट द मीडियम. तर विदाउट द मीडियमचा अर्थ, सकाळी तुम्हाला विचार आला, तुम्ही हे विचार कन्वे करण्यासाठी तुमच्या फेसबुकवर किंवा तुम्ही व्हॉट्सअपवर तो विचार लिहिला आणि मीडियम वापरून तुम्ही 10 जणांपर्यंत पोहोचले, तर मीडियम इज ऑल्सो बिकम व्हेरी इम्पॉर्टंट. मीडियम बिकम व्हेरी इम्पॉर्टंट. मेसेजला मीडियम मिळाला नाही तर तो लोकांपर्यंत पोहोचूच शकत नाही. आता मी या मीडियम मधून, झूमच्या मीडियम मधून आपल्यापर्यंत पोहोचतो आहे. आपण मला पाहत आहात, मी आपल्याला पाहत आहोत. दिस मीडियम बिकम व्हेरी इम्पॉर्टंट. कॉपीराइट मध्ये ह्याच गोष्टीला सर्वात जास्त महत्व आहे. त्याला म्हणतो आयडिया आणि एक्सप्रेशन डिकोटॉमी. माझ्या डोक्यात आयडिया आहे, परंतु मला एक्सप्रेस करण्यासाठी कोणता तरी मीडियम लागेल. कागद लागेल, फिल्म लागेल, एखादी टेक्नॉलॉजी लागेल, एखादा मॅग्नेटिक टेप लागेल, काहीतरी लागेल, त्याच्यातूनच मी एक्सप्रेस करू शकतो. हे लक्षात घ्या. ह्या तुम्हाला समजा लक्षात आली ही बाब, तर तुम्हाला एंटायर कॉपीराइटचं बेसिक प्रिन्सिपल समजून जाईल. माझ्याकडे समजा एखादा खूप चांगला, फॉर एक्झाम्पल ऐश्वर्या इज व्हेरी ब्युटिफुल ऍक्ट्रेस. तिचं ब्युटिफिकेशनचं तुम्ही जोपर्यंतच आनंद घेऊ शकता जोपर्यंत ती जिवंत आहे, परंतु जोपर्यंत तिच्या ब्युटीचा एक्सप्रेशन एखादा फोटोग्राफीमध्ये होत नाही किंवा त्याला एखादा मीडियम म्हणून सीडीवर, पेनड्राईव्ह मध्ये किंवा रीलवर तुम्ही त्याला डिपॉझिट करत नाही, तोपर्यंत तिचा सौंदर्याचा परपेच्युअल आनंद सोसायटीला घेता येणार नाही. द वे यू विल बिकेम ओल्डर अँड ओल्डर वन अँड यू कॅनॉट कॅच द मोमेंट. तर हे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट त्यावेळेला फार महत्वाचं होऊन जातं, ज्या वेळेला तुम्हाला त्याचं एक्सप्रेशन भेटतं. फॉर एक्झाम्पल, कॉपीराईट करत असताना पुस्तकावर जे लिहितो आपण, जे बुक्स आपल्याला भेटतं, त्याच्यावरचं अक्षर जे उमटवलेले असतात, त्या पुस्तकाच्या स्वरूपात कॉपीराईट तुमच्याजवळ पोहोचत असतं. असं नाही तुम्ही
एखाद्या दुकानदाराकडे गेले आणि तुम्हाला तुम्ही सांगितलं की फक्त त्याच्यातले शब्द द्या. नो, विदाउट दॅट पर्टिक्युलर बुक, without that particular tangible moment, you cannot transfer intellectual property right. The intellectual property right is merely intangible in nature, but it's spread up, its distribution is only possible through some tangible moment. म्हणजे आज समजा आता हे टेप असेल, आता हे युट्यूबवर असेल, तर युट्यूब कोणाकडे असेल, त्याच्याकडे मोबाईल असेल, त्याला रिट्राईव्ह बॅक करण्याची सुविधा असेल, तेव्हाच तो हा व्हिडिओ पाहू शकतो. याचा अर्थ असा आहे की for each and every intellectual property right, you need some medium, you need some expression, you need certain medium to do that particular things. आणि इथे महत्वाचा प्रोटेक्शनचा हे होत असतो. मी आता तुम्हाला याच दृष्टिकोनातून सांगतो. सपोज फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे खूप चांगली आयडिया आहे, एक चांगलं तुम्ही शिक्षक म्हणून शिकवत असाल, खूप चांगलं बोलत असाल, विद्यार्थी सांगत असेल की या टीचरचं आम्हाला खूप चांगलं समजतं, परंतु ही झाली एक आयडिया, ही झाली एक टँजिबल थिंग्स, ती तुम्ही कधीही टेप करत नसाल, तुम्ही त्याला कुठेही संचय करून ठेवत नसाल, तुम्ही ज्या सकाळी शिकवलं इट विल गेट डिसअपियर. But in intellectual property right will created only one when you deposit this lecture either on recording into your mobile or into any tape or into any pen drive or into any such medium which is tangible. तर सर्वात महत्वाचं एक टीचर म्हणून किंवा कोणताही व्यक्ती म्हणून, एक विद्यार्थी किंवा प्राध्यापक म्हणून तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे समजून घ्यायला पाहिजे की जोपर्यंत तुम्ही एखाद्या टँजिबल फॉर्मॅटमध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटला कॅप्चर करत नाही, तोपर्यंत त्याला मार्केटमध्ये डिस्ट्रीब्यूट करणं, विकणं ह्या गोष्टी कधीच शक्य होणार नाही. अदरवाईज समजा जादूगर सारखं माझ्या डोक्यात एखादी ट्रिक्स असेल आणि ती ट्रिक्स लोकांना माहीतच झाली नाही, तर ते ट्रिक्स माझ्यासोबत म्हणून जाईल. That will not have any intellectual property as such creation. मी फक्त शो करू शकतो, मी लोकांना फक्त दाखवू शकतो, but I cannot distribute that particular things to the destination to the thousands of people. तर कॉपीराइट असेल, पेटेंट असेल, पेटेंट मध्ये काय आहे, एखादा समजा ही एक छोटी पेन्सिल असेल, या पेन्सिल वगैरे समजा स्पेसिफिक पेन्सिल मध्ये तुम्हाला काहीतरी तुम्ही काही नवीन प्रकारचं लीड वापरलं, त्या लीडवर समजा चमक असेल, काहीतरी वी कॅन से दॅट इट इज अ ग्लॉसी इन नेचर, then it will get magnified and असं काही असेल तर that particular things will be only important when you are manufacturing the pencil and selling it into the market. ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे की सगळ्यात पहिले कॉपीराइट असेल, पेटंट असेल, ट्रेडमार्क असेल, डिझाईन असेल, ज्याला मूर्त स्वरूपात आणणं, ती कला ज्याला आली त्याला सर्वात पहिले समजतं की ह्या गोष्टीला मार्केटमध्ये व्हॅल्यू कसं असेल. आपण खूप चांगलं बोलत असाल, परंतु आपल्या बोलण्याचं मार्केटमध्ये कुठेही डिपॉझिट होत नसतं, तुम्ही बोललात निघून गेलात तर त्याला काहीच महत्व नसतं, कारण तुमच्या बोलण्यानंतर ज्या लोकांनी त्याला ऐकलं ते त्यांच्या डोक्यात असतं आणि इट इज टोटली इंटँजिबल इन नेचर. बट इट विल गेट व्हॅल्यू व्हेन समबडी विल रेकॉर्ड इट, प्रिपेअर अ कॅसेट्स अँड सेल इन टू द मार्केट. लता मंगेशकर आज आपल्या जगात जिवंत आहे, तिच्या गाण्यावरून कशाला, कारण टेक्नॉलॉजी हॅज हेल्प अस दॅट आयडियाज टू बी गेट एक्सप्रेस इन टू द फॉर्म ऑफ सम टँजिबल मीडियम अँड दॅट इज रिचिंग टू अस. तर हा ज्या गोष्टी समजा तुम्ही डेली वेजेसवर डेली काहीतरी क्रिएट करत असाल, तर तुम्हाला कोणत्या तरी गोष्टीत एक्सप्रेस करणं फार आवश्यक असतं. मार्केटमध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीवर खूप तुम्हाला बोललेलं समजेल की याला असं म्हणतात, त्याला तसं म्हणतात, परंतु महत्वाचं इतकंच आहे की कोण त्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीला रेकॉर्ड करून ठेवतो. म्हणजे मला एका पुण्याला जाताना मला एक जण असा बोलला की कोणीतरी त्यावेळेला कधीतरी टिळकांचं जे भाषण होतं, लोकमान्य टिळकांचं भाषण, ते कोणीतरी त्यावेळेला टेप केलं. आता ते खूप महत्वाची बाब झालेली आहे अँड दे आर कॉस्टिंग इट फॉर थाउजंड्स ऑफ रुपीज. म्हणजे त्यावेळेला ज्या वेळेला त्यांनी भाषण दिलं असेल, ज्यांनी ते रेकॉर्ड करून ठेवलं असेल, ते आज तपकडी जी होती ती गोल गोल फिरायची, ती आज फार महत्वाची झालेली आहे. तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इज ऑलवेज रिफ्लेक्टेड इन द फॉर्म ऑफ सम टँजिबल मीडियम. हे तुम्ही पहा. तुम्ही जोपर्यंत कागद आणि पेन घेऊन त्याच्यावर उतरत ना तुमचे विचार, चौबे सर, हॅलो हॅलो.
हेलो 24 हेलो फोन करू का चौबे सरांना फोन करू का नंबर कुठे आहे याचा? सर हॅलो ओके 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 सर ओके चालेल तिथून होत नाही आहे का अनम्यूट मी करायला सांगते. थोडी दाखवून Sorry, there was a power cut. Am I audible? Am I audible? Yes, sir. Okay, sorry, there was a power cut. At university, there is a power cut. So we can just continue. आपण continue करायचं ना? Hello? Yes, sir. Yes, sir. Please तर मी continue. एक महत्वाची बाब इथे सांगत होतो की आपण ज्या वेळेला कोणत्याही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीवर आपण बोलतो, कॉपीराइट असेल, आपण थोडं कॉपीराइट बद्दल थोडं सविस्तर बोलू. कॉपीराइट मध्ये 6 कॅटेगरी असतात. त्याच्यामध्ये असतात सर्वात पहिले लिटरली वर्क, ड्रामॅटिकल वर्क, आर्टिस्टिक वर्क, म्युझिकल वर्क, साऊंड रेकॉर्डिंग आणि सिनेमॅटोग्राफी वर्क. हे 6ही बाबी तुम्ही बारकाईने पाहिलात तर याच्यामधलं जो व्यक्तीचं व्यक्तिमत्व असतं, एक्झाम्पल तुमचं लिखाण आहे तर ते एखाद्या पुस्तकाच्या स्वरूपात असू शकतं. तुम्ही एखाद्या पुस्तकाचं ट्रान्सलेशन केलं तेही लिटरली फॉर्मॅटमध्ये असेल. एखादं तुम्ही गीत असेल, बोलत असाल किंवा फ्लूट असेल, ऑर्नामेंट वाजवत असाल किंवा ड्रामा करत असाल, त्याच्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की ऑल दिस थिंग्स आर टू बी रेकॉर्डेड आणि त्याला काहीतरी डिपॉझिट करावं लागतं. पुस्तक असेल, एखादी कॅसेट असेल, जेही मीडियम मध्ये तुम्ही पाहत असतात. आजच्या तारखेत तुम्हाला इतके काही मीडियम दिसतात, जुने क्लिपिंग येतात, तुम्ही फेसबुकवर पाहतात. हे सगळे कुठे ना कुठे रेकॉर्डिंग झालेले आहेत आणि ते डिस्ट्रीब्यूट होत आहेत. तर एक टीचर म्हणून किंवा एखादा व्यक्ती इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणून आपल्याला ह्या गोष्टी समजायला पाहिजे की आपल्याकडे जेही नॉलेज असतं, आपल्याकडे जितकंही नॉलेज असतं ते ह्या मीडियम मधून उतरून घ्यायला सर्वात पहिले आपल्याला समज यायला पाहिजे की आपल्याला एखादी वक्तव्य करता असतात, आपल्याला बोलण्याची चांगली पद्धत असेल, आपण भाषण देत असू, त्या सर्व गोष्टीला रेकॉर्डिंग करून ठेवायला आपल्याला समजायला पाहिजे. तरच त्या कोणत्याही गोष्टीला महत्व प्राप्त झालेलं असतं. सांगितलं तसंच पेटंट बद्दल आहे. एखादी युनिक गोष्ट, पेटंट कंडिशन असतात, नॉवेल्टी, नॉन ऑब्वियस आणि युटिलिटी. एखादी गोष्ट नॉवेल असेल, याच्यापूर्वी लोकांना माहित नसेल तर त्या गोष्टींना नॉवेल म्हणतात. तुम्ही एखादी गोष्ट अशी शोधून काढली, एखादी समजा इंक असेल, तुम्ही अशी शोधून काढली की दिस इंक डज नॉट स्प्रेड, त्याच्यामुळे कागद खराब होत नाही, ती भिंतीवरही लिहिता येतं, कशीही वापरता येतं, पण इट डज नॉट स्प्रेड. कारण बरेचदा काय होतं, एखाद्या वेळेला व्यक्ती ज्या वेळेला इंक वापरतो तर त्याचं शर्ट किंवा त्याचे कपडे खराब होतात, ती स्प्रेड होतं. पुन्हा एखादा व्यक्ती प्लेन मध्ये गेला तर तिथे आणखीन लो टेम्परेचर मध्ये जास्त स्प्रेड होते. देअरफॉर इट स्पॉइल युअर क्लॉथ. अशी काही तुम्ही इंक शोधून काढली असेल
तर त्याच्यावर सुद्धा प्रॉब्लेम ज्या वेळेला निर्माण होतात. तुम्ही इंक एखादी चांगली शोधून काढल्यावर त्याला पेटंट करायला गेलात तर ती सुद्धा तुम्हाला एखादा वस्तूतून पेन मधून कुठून तरी तुम्हाला ती वापरता येतं. त्याच पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट मध्ये म्हणजे ऍपरेटस मध्ये त्या गोष्टीचं तुमचं आयडिया ती दडलेली असतं. तसंच तुम्ही किती गोष्टी वापरली, समजा एखादा मोबाईल असेल, मोबाईलमध्ये थाउजंड्स ऑफ पेटंट असतात. आपण हातात धरून ते मोबाईल मध्ये पाहत असतो. पेटंट तुम्हाला जरी दिसतं नसतं तरी त्या वस्तूच्या स्वरूपात तुम्हाला पेटंट दिसत असतं. तर दिस इज व्हॉट वी कॅन से. ट्रेडमार्क मध्ये सुद्धा हे ट्रेडमार्क कोणत्या तरी वस्तूला दिलेलं नाव असतं. समजा तुम्ही कुरकुरे असेल तर कुरकुरे इज अ ट्रेडमार्क. इट इज स्प्रेड थ्रू थाउजंड्स ऑफ पॅकेट्स दॅट इज सेलेबल इन टू द मार्केट. तुम्हाला प्रत्येक दुकानात लटकवलेले कुरकुरे दिसतच असेल तर तो जो नाव आहे ते ट्रेडमार्क आहे. ते प्रॉडक्टवरचं नाव चालत असतं, एक्सप्रेशन आहे आणि असंच इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीचा जर्नी होत असतं. तर एक टीचर म्हणून तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं हे आहे की जेही तुम्ही क्रिएट करता त्याला सर्वात पहिले एक्सप्रेस करा आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता. एक्सप्रेशन नंतर व्हॉट यू कॅन डू, यू कॅन जस्ट थिंक दॅट हाऊ आय कॅन प्रोटेक्ट इट. दिस इज अ मोर इम्पॉर्टंट थिंग्स. हाऊ यू कॅन प्रोटेक्ट. तर पहिली सर्वात महत्वाची गोष्ट अशी असते की तुम्ही कोणत्याही क्रिएशनला तुम्ही सर्वात पहिले क्रिएट करणं शिकायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग प्रोटेक्शनला विचार करायला पाहिजे. आपण विचार पहिले करतो प्रोटेक्शन बद्दल. प्रोटेक्शन ही नंतरची संकल्पना आहे. प्रोटेक्शन नंतर होईल. तुम्ही समजा एखादी खूप चांगल्या सिंपल भाषेत समजा तुम्ही शेक्सपियरच्या ड्रामाला सिंपल भाषेत लिहिलं, ती नोट्स सुद्धा महत्वाची आहे. बरेचसे कोचिंग क्लासेस या नोट्स विकत असतात. त्यांच्या विकण्याला त्यांच्या नोट्सला किंमत असते. ती मार्केटमध्ये प्रोटेक्टेड असतं. तुमचे सिंपल लिहिणं, तुमचं आर्टिस्टिक लिहिणं, इव्हन तुमच्या लिहिलेल्या शब्दाला, तुमच्या लिहिलेल्या आर्टला, कॅलिग्राफीला त्याला सुद्धा महत्व आहे. ते सुद्धा प्रोटेक्टेबल असतं. तुम्ही लिहिलेला एखादा फोटो असेल त्याला सुद्धा महत्व आहे. त्या गोष्टीला तुम्हाला सगळ्यात पहिले करता यायला पाहिजे. एखादा कागदावर, एखादा कशावरही आर्टचं असेल, कोणत्याही याला ड्रामॅटिक पेंटिंग असेल त्याच्यावर, कॅनव्हासवर तुम्ही सगळ्यात पहिले ते करणं शिकायला पाहिजे, त्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग प्रोटेक्शनचे मार्ग समोर जाऊन उघडी होत असतात. त्याच्यामध्ये बरेच कायदे आहेत. त्या कायद्यावर बरेच हे आहेत. ओरिजिनॅलिटी इज द वन बेसिक कंडिशन फॉर कॉपीराइट. ओरिजिनल तुमचं असेल, दुसऱ्याचं घेतलेलं नसेल तर त्याच्यातून तुम्ही काहीही क्रिएट केलेलं असेल तर दॅट इज व्हॉट यू कॅन प्रोटेक्ट. तर ते प्रोटेक्ट करत असताना तुम्हाला त्या गोष्टीमध्ये नंतर कॉपीराइट असेल कोणत्या कॅटेगरीमध्ये प्रोटेक्ट होतं. कॉपीराइट मधल्या कोणत्याही गोष्टी बाय डिफॉल्ट प्रोटेक्ट होतात. त्याला रजिस्टर करण्याची आवश्यकता नसते. आवश्यकता फक्त असतं की तुम्ही क्रिएट करा. तुम्हाला आवश्यक असेल तर यू कॅन रजिस्टर. इट इज ऑप्शनल. म्हणजे तुम्ही रजिस्टर करा. ट्रेडमार्क मध्ये सुद्धा तुम्हाला रजिस्ट्रेशनची आवश्यकता नसते. इफ यू वॉन्ट टू रजिस्टर इट इज ऑप्शनल. यू कॅन रजिस्टर, अदरवाइज नॉट. दोन्ही कॉपीराइट आणि ट्रेडमार्क मध्ये रजिस्ट्रेशन इज नॉट कंपल्सरी. इट इज बाय डिफॉल्ट प्रोटेक्टेड. पण रजिस्ट्रेशन केल्यावर काही जास्त फायदे मिळत असल्यामुळे लोक त्याचं प्रोटेक्शन करतात. तिसरं झालं पेटेंट. पेटेंट प्रोटेक्ट द नॉवेल आयडियाज दॅट इज नॉट नोन बिफोर. डिस्कवरी आणि इन्व्हेन्शन मध्ये फरक आहे. इन्व्हेन्शनचा अर्थ असतो की काहीतरी असं नवीन, असं काहीतरी इन्व्हेन्शन जे कोणाला याच्यापूर्वी माहित नव्हतं. सपोज फॉर एक्झाम्पल आपला जो चाक आहे, चाक जो गोल फिरतो, त्याचा ज्या वेळेला शोध लागला असेल दॅट वॉज द न्यू इन्व्हेन्शन. कारण लोकांना त्याचं चाकाचं फिरणं माहित नव्हतं. त्याच्यानंतर त्याचे बरेच प्रकार आले. आज आपण पूर्ण ट्रान्सपोर्टेशन त्याच्याच भरोश्यावर करत असतो. तर जितकंही सिंपल आपली जे कारचं जो आपण गेट उघडतो त्याचा जो हँडल असतो दॅट इज इट्स डिझाईन इज ऑल्सो प्रोटेक्टेड अंडर पेटेंट. आपली जे आपण स्कीइंग करतो पाण्यावरचं त्याचा जो शेप आहे त्या शेप सुद्धा दॅट इज ऑल्सो प्रोटेक्टेड. इव्हन एक अंगठी आणि त्याच्यावरचा एक छोटासा लाईट असेल, डॉग ट्रेनिंग साठी तो कामाला येतो, दॅट इज ऑल्सो पेटेंटेड. तुम्ही पेटेंट केलेले इन्व्हेन्शन पाहिले तर एकदम अगदी थोडे आहेत. म्हणजे समजा स्पेसिफिक ड्रग that is very useful to be get activated after 4 hours. जो आपला कॅप्सूलचा जो वरचा कव्हर असतो त्याच्या आतमध्ये मेडिसिन असतं आणि ती घेतल्यानंतर आपण पोटातून घेतो तर ती किती वेळानंतर वितळते
म्हणजे ते पोटात घेतल्यानंतर एक्झॅक्टली कोणत्या जागेवर तिनं काम करावं आणि त्याचं मेडिसिनचा प्रोसेस, फार्मास्युटिकल प्रोसेस होणं सुरू व्हावं यासाठी त्याचा वरचा टर्फल असतं ते किती वेळात वितळायला पाहिजे ते सुद्धा टेक्नॉलॉजी हॅज बीन पेटेंटेड अर्लियर. म्हणजे एकदा तुमचं असं वाटत असेल की तुमचं स्मॉल इंटेस्टाईन किंवा स्टमक पास ऑन झाल्यावर त्या पर्टिक्युलर मेडिसिनने काम करावं तर ते टर्फल थोडं वेगळ्या प्रकारचं असतं. म्हणजे इन द एलिमेंटरी कॅनल व्हेन द मेडिसिन शुड स्टार्ट वर्क त्याच्याप्रमाणे कॅप्सूलचा वरचा कव्हर बनवलेला असतो. दॅट पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी इज ऑल्सो पेटेंटेड. इव्हन द कव्हर ऑफ मेडिसिन ऑल्सो पेटेंटेड कारण ते कॅरी करण्यासाठी हे असतं. तुम्ही शॅम्पू पाहिला असेल, शॅम्पूचा जो बॉटल आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिक प्रेस करण्यानंतर स्पेसिफिक अमाऊंट ऑफ शॅम्पू बाहेर यायला पाहिजे. दॅट टेक्नॉलॉजी इज ऑल्सो पेटेंटेड. आपला जो ब्रश आहे झिगझॅग वाला तुम्ही त्याच्या शेवटी सगळ्यात खाली पाहायला लिहिलं असेल की पेटेंटेड कारण ती पर्टिक्युलर झिगझॅग जी होती त्यांचं म्हणणं असं आहे की ही न्यू टेक्नॉलॉजी आहे. Earlier brush was very straight one and due to this zigzag shape of the brush it is the very novel idea because it can just remove the just impurity of your mouth gums and all those things. तर त्यांचं म्हणणं असं होतं की this is the very novel one and that was got patented. तुमचा नेल कटर स्पेसिफिक 3 किंवा 4च त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी छोटीशी आहे की प्रेस केल्यावर नेल कापल्या जाते. साऊथ कोरियाने सगळ्यात पहिले त्याला पेटेंटेड केलं होतं म्हणून आजही त्याच्यावर कोरिया असं लिहून येतं. आता त्याचा पेटेंटचा पिरियड ओव्हर झालेला आहे तरीही इट इज स्टील बीइंग युज्ड बाय द कोरिया ऍज द पेटेंटेड प्रॉडक्ट. तर 20 वर्षाकरता असलेल्या पेटेंटवर बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला दिसत असेल असं आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपण ज्या वेळेला करत असतो आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी क्रिएट करत असताना कोणत्या गोष्टीला महत्व आहे ते आपण पटकन कसं रेकॉर्डवर करून त्याला पर्टिक्युलर याच्यामध्ये मूर्त स्वरूप देऊन त्याला मार्केटमध्ये आणू शकतो हे सर्वात पहिले आपल्याला शिकायला पाहिजे. बरंच आपण करत असतो. फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये तर जुगाड ज्याला म्हणतो जुगाड म्हणजे इट इज अ लोअर काइंड ऑफ पेटेंट आणि आजकाल इंडियामध्ये जे फेक पेटेंट सारखं म्हणेल मी त्याला ऑस्ट्रेलियाने काय केलं होतं जुगाड नाव हा जो शब्द भारतात फार प्रचलित आहे की 2-3 कॉम्बिनेशन करून काहीतरी जुगाड करायचं आणि त्याचं काहीतरी नवीन उपयोग करून घ्यायचं. एखादा काही फुटलेली बॉटल असेल त्याला जुगाड करून बनवायचं. हे ऑस्ट्रेलियाने मागे 25 डिसेंबर पर्यंत त्याला सुद्धा लोअर पेटेंट युटिलिटी पेटेंट म्हणून त्याला पेटेंट करणं सुरुवात केलं. भारतातल्या बऱ्याच लोकांनी तिथं जाऊन पेटेंट रजिस्टर केलं. बट दॅट इज द ओनली लोअर काइंड ऑफ पेटेंट. That is not a full-fledged patent that does not have the very strict condition of novelty, utility or non-obviousness. फक्त जुगाड आहे छोट्याशा गोष्टी त्याला लोअर पेटेंट म्हणतात. खालच्या दर्जाचा पेटेंट होतो आणि तो आता याच्यानंतर बंद झाला या नवीन वर्षापासून. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियाने मागितले होते प्रपोजल की ज्यांचं असं असेल त्यांनी पटकन ह्या वर्षी पेटेंटसाठी ऍप्लिकेशन करावं आम्ही पेटेंट करू. नाव henceforth we will not going to grant the patent. तर आपल्या भारतामध्ये जुगाड सारख्या गोष्टी असतात त्या सुद्धा whatever is can be patented, whatever can be facilitated to the human things can be patented provided that it must fulfill 3 conditions. One is the novelty, it must know non-obviousness. Non-obviousness चा अर्थ असा होतो की एक त्या एरिया मधला जो पर्सन असेल एखाद्या व्यक्तीला ऑब्वियस वाटत असेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही 4 पायाचा टेबल बनवला आणि सांगितलं की दिस टेबल इज व्हेरी गुड वन, व्हेरी युनिक वन. हा फोल्डेबल असतो आणि एखाद्या वेळेला हजबंड अँड वाईफ जाऊन एखाद्या पिकनिक स्पॉटला कॅन्डल लाईट डिनर करू शकतात तिथं कारमध्ये ठेवून फोल्डिंग मागच्या बाजूला जातात. तर दिस पर्टिक्युलर 4 leg फोल्डेबल टेबल इज सपोज पेटेंटेबल. आता तुम्ही दुसऱ्यांनी त्याला 3 leg पेअर बनवून टाकलं तर 4 पायाचा टेबल त्याच्यावरून 3 पायाचा टेबल हा नॉन ऑब्वियस आहे. म्हणजे ऑलरेडी 4 पायाचा टेबलची टेक्नॉलॉजी माहित असल्यावर 3 पायाच्या टेबलची टेक्नॉलॉजीला काही जास्त लागत नाही. इट इज बट ऑब्वियस. देअरफॉर इफ समथिंग विच इज ऑब्वियस कॅनॉट बी पेटेंटेड. आणि त्याच्यानंतर असतं युटिलिटी. कोणत्याही गोष्टीची युटिलिटी पाहिजे. युटिलिटीचा अर्थ फार वेगळा होतो. म्हणजे त्याचं महत्व मार्केटमध्ये असायला पाहिजे. त्याचं महत्व नसेल, युटिलिटी नसेल, त्याला मार्केटमध्ये करता येत नसेल, उपयोग त्याचा नसेल, ओल्ड डेटेड टेक्नॉलॉजी असेल त्याला पेटेंट देत नाहीत, मोनोपोली देत नाहीत. त्याच्यानंतर सुद्धा सेक्शन 3 जो आहे पेटेंटचा त्याच्यामध्ये आहे व्हॉट इज पेटेंटेबल. त्यालाही कंडिशन टाकलेले आहेत. जे इमॉरल असेल तो पेटेंटेड होत नाही. तुम्ही उद्याला अशी काही टेक्निक काढली की मी असं नेल कटर काढतो की ज्याच्यामध्ये कोणाचं बिल्ड केलं की पटकन कापलं जातं. नाउ दिस इज इमॉरल. ऑर मी असं करतो की
कोणाचं समजा भिंतीच्या बाहेरचं जाऊन चोरी करण्याला महत्वाचं काहीतरी गॅजेट काढतो. दिस इज इमॉरल थिंग्स. ऑर यू आर डेव्हलपिंग सच टेक्निक्स, सच टूल्स which can be used to kill somebody. It is immoral. तर अनएथिकल, इमॉरल अशा काही गोष्टी असेल दॅट इज ऑलरेडी नोन किंवा फ्रिव्हिलियस असेल. फ्रिव्हिलियसचा अर्थ असा असतो की एखादा आपल्याला माहित आहे सायन्समध्ये नोन रूल आहे की कोणतीच मशिनरी 100% आउटपुट देत नाही, पण तुम्ही क्लेम केलं की माझ्या टेक्नॉलॉजीमुळे 100% आउटपुट मिळेल किंवा तुम्ही असं टेक्नॉलॉजी क्लेम केलं ते सायन्सच्या बेसिक रूलच्या विरोधात आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगितलं की पाण्यापासून पेट्रोल बनवतो मी, शक्य नाही आहे कारण पाण्यामध्ये H2O असतो आणि पेट्रोलियम प्रॉडक्ट मध्ये हायड्रोकार्बन्स असतात. देअरफॉर इट इज केमिकली इम्पॉसिबल टू कन्वर्ट द H2O into the hydrocarbons. तर if you claim something which is totally frivolous, appear to be frivolous to the known principle of science, that is also not patented. तर असे सेक्शन 3 मध्ये 14-15 पर्यंत असे सेक्शन्स आहेत एल मध्ये, किंवा अल्गोरिथम असेल, मिअरली सॉफ्टवेअर असेल ते पेटेंटेड नसतात असे आहेत पेटेंट मध्ये. त्याच्यासोबत ट्रेडमार्क सुद्धा असतो. मेन महत्वाचं आपल्यासाठी जाणून घ्यायचं हे आहे, एक ग्राउंड लेवलवर आपण समजा बोलायला गेलो तर की भारतामध्ये ॲज सच वी टीचर ऑर स्टुडंट आपण ज्या वेळेला कोणतीही गोष्ट बारकाईने पाहत असतो त्या पाहताना तुम्हाला त्या गोष्टीमधला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी कळायला पाहिजे आणि आपण त्याच्यात वावरत असलो तर आपण त्याच्यातून कसं क्रिएट करू हे समजायला पाहिजे. सोपे आहे. सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही फक्त किती प्रकारचे हँडल्स असतात हे एकदा पहा. आपल्या घरामध्ये हँडल असेल, कारमध्ये हँडल असेल, फ्रीजचा दरवाजा उघडण्यासाठी हँडल असेल, एखादा दुसरा दरवाजा असेल किंवा बंद करण्यासाठी किती प्रकार आलेले आहेत मार्केटमध्ये. तर वेगवेगळ्या गोष्टीमध्ये वेगवेगळे पण काहीतरी तुम्हाला जाणवेल. हँडलमध्ये ब्युटिफिकेशन असेल, त्याचे डिझाईन असेल, त्याला उघडताना प्रेस करायचं असेल, अंगठ्यानं प्रेस करायचं असेल, थोडा प्रेस करून दाबायला पाहिजे, पुश करा. ऑल दिस things is having some novelty. As a basic student for intellectual property, right, you must first start creating your eyes to know what is intellectual property, right. तुम्ही असा विचार करा की तुम्हाला कोणती गोष्ट आवडते, त्याच्यातून तुम्हाला कोणतं नाविन्यपूर्ण क्रिएट करायला नवीन प्रेरणा मिळते. समजा तुम्हाला असं वाटत असेल की एखाद्या व्यक्तीचं बोलणं खूप चांगलं आहे आणि इफ दॅट इज द व्हॅल्युएबल थिंग्स पजेस बाय दॅट पर्सन, दॅट इज द स्किल दॅट पर्सन पजेस, तुम्ही असं करू शकता की तुम्ही त्याच्यातल्या नाविन्यपूर्ण गोष्टीला करून त्याच्यामधलं इन्क्रिमेंटल ऍडव्हान्समेंट मध्ये जाऊ शकता. तर सर्वात पहिले इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मध्ये मागून 10-15 वर्षापासून मी जो अभ्यास करतो मला असं दिसतंय की आपण त्याला समजण्यापेक्षा आपली नजर जी आहे ते सगळं. फॉर एक्झाम्पल फॉर लेडीज दे कॅन जस्ट वॉच की किती प्रकारचे, एखादा लग्नात गेल्यानंतर हार कोणी कसा घातला, त्याचं डिझाईन कसं आहे हे त्यांना खूप चांगला सेन्स असतो. आणि डिझाईन इज ऑल्सो व्हेरी व्हॅल्युएबल थिंग्स. फक्त सोन्यातून तयार झालेली एकच वस्तू आहे परंतु त्याचं फक्त डिझाईन वेगळं आहे. तुमचा मोबाईलचा हँडी डिझाईन असेल किंवा तुमचा समजा तुम्हाला एखादं कॅरी बॅग, तुम्ही वॉटर बॅग पहा किती प्रकारचे आले, वॉटर बॉटल पहा किती प्रकारचे आलेले आहेत. ऑल दिस थिंग्स तुम्ही पाहिला तर तुम्हाला त्याचं झाकण पहा किती प्रकारचे आलेले आहेत. हाऊ इट फॅसिलिटेट टू द चाइल्ड टू ड्रिंक द वॉटर फ्रॉम दॅट बॉटल. ह्या गोष्टी तुम्ही सगळं पाहत गेला तर तुम्हाला दिसेल की जे फॅसिलिटी करण्याकरता मार्केटमध्ये हळूहळू येत असतं त्यासर्व. इव्हन तुम्हाला समजा आता ते जास्त बोलण्यात या एका तासामध्ये वेळ नसेल, परंतु पेटेंट, साधं पेटेंट मध्ये असं आहे की जो आपला शूज असतो त्याचा जो खालचा जो बेस असतो तो कितीतरी प्रकारचा आहे. कारण खालून समजा रस्ता फार गरम असला तर इट शुड नॉट क्रॉस द हीट टू युअर लेग्स. त्याच्यातला लेदर वेगळा असेल, त्याच्यात रबर असेल, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक किंवा मिक्स किंवा फायबर काहीतरी वापरलेलं असेल. आता तर स्प्रिंग सुद्धा वापरल्या जातात शू मध्ये, सो दॅट व्हॉट एव्हर वेन यू विल जम्प it will help you to have some movement to your body and it was not give major jerk to your legs. तर हे जे गोष्टी जे डेव्हलपमेंट होत असतात याला सर्वात पहिले तुम्ही समजून घेतलं की what is there, what is that particular things which is sellable into the market and I am paying extra cost for that particular things is more important. पेंट असेल, आपण साधा पेंट लावत होतो. आमच्या घरी जुन्या जमान्यात साधे 2-3 प्रकारचे पेंट होत होते. आजकालच्या पेंटमध्ये इतकी टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि कार आणि याच्या पेंटमध्ये इतकी मोठी टेक्नॉलॉजी आलेली आहे
की त्याच्यावर खूप जास्त एक्सपेरिमेंट करून इवन इन्सेक्ट कॅन बी किल्ड थ्रू दॅट पर्टिक्युलर पेंट. इट इज अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ पेंट. म्हणजे त्याच्यातून रेडिएशन असेल, त्याच्यातून पाणी वॉटर प्रूफिंग असेल, बऱ्याच गोष्टी. इट क्रिएट अ लॅमिनेटेड कोट ऑन युअर वॉल. तर हे जे डेव्हलपमेंट झालेले आहेत त्याच्यातून इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी आपल्याला रिफ्लेक्ट होत असतं. साधं साधं प्रत्येक गोष्टीत. आता रस्त्यामध्ये जे आपल्याला सिमेंट सारखे रस्ते दिसतात त्याच्यामधल्या टेक्नॉलॉजी तुम्ही पहा, तर जे डेव्हलपमेंट होतो आहे, जो विकास होतो आहे, तो प्रत्येक गोष्टीतून इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीला रिफ्लेक्ट करत असतो. इव्हन द डिझाईन ऑफ द बिल्डिंग इज ऑल्सो पेटेंटेड अँड इव्हन ऑल्सो कॉपीराइटेड. कारण त्या पर्टिक्युलर डिझाईन मधून बरेचसे तुम्हाला व्हेंटिलेशनचं डिझाईन असेल किंवा बऱ्याच गोष्टी तुम्हाला साध्य करता येतात, म्हणून इट इज प्रोटेक्टेड. अल्टिमेटली the baseline signature line of the my lecture is intellectual property is everywhere around you. तुम्ही समजा आजूबाजूला चालत असताना तुमचे टेक्स्चर्स पहा, कापडामध्ये किती प्रकारचे टेक्नॉलॉजी आलेले आहेत, त्याचे टेक्स्चर्स पहा, मिक्सिंग पहा. फक्त कॉटन नसता, बरेच काही गोष्टी आहेत. इव्हन बटन्स जे असतात त्या बटन्स मध्ये किती प्रकार आलेले आहेत. पिन्स असतात. म्हणजे सपोज यू गो इन टू द जनरल स्टोर्स, you just watch that how many different types of creativity is there. And when creativity is also, try to understand that some creativity is reach up to the level of invention. म्हणजे हळूहळू तुमची क्रिएटिव्हिटी वाढत गेली, ती इन्व्हेन्शन पर्यंत पोहोचतं आणि यू कॅन गेट पेटंटाइज. समटाइम इफ यू स्टार्ट रायटिंग, समटाइम इट इज बिकम व्हेरी व्हॅल्युएबल अँड यू विल बिकम द सेलेबल रायटर. इफ यू आर हॅव्हिंग वन पर्टिक्युलर प्रॉडक्ट, तुमचा टेस्ट वगैरे चांगला असेल, मार्केटमध्ये तुम्ही त्याला हळूहळू डेव्हलप करत जा, तर युअर ट्रेडमार्क विल अक्वायर द रेप्युटेशन ऑन अ डे अँड देन यू कॅन सेल दॅट पर्टिक्युलर थिंग इन द मार्केट. ओव्हरनाईट देर इज अ हार्डली इम्पॉसिबल टू क्रिएट द इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. कधी एखाद्या वेळेला चुकून चमत्कार झाला तर ठीक आहे, परंतु इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटला सर्वात पहिले ग्रॅज्युअली यू नीड टू अंडरस्टँड अँड ग्रॅज्युअली यू नीड टू टॅप दॅट पर्टिक्युलर थिंग. क्रिएटिव्हिटीचा ट्रॅप करण्याला नंतर कायदे येतील, परंतु सर्वात पहिले महत्वाचं आहे त्याला समजून गेलं. त्याला समजून घेतल्यानंतर त्याला अप्लाय करणं, नंतर त्याला क्रिएट करणं आणि नंतर प्रोटेक्ट करणं. जो ब्लूम टेप्सचा नाम असतो की इनिशियली यू नीड टू अंडरस्टँड, then you need to at least apply just like Pythagoras theorem. फर्स्ट तुम्हाला थेरम समजून घ्यावा लागतो, मग अप्लाय करावा लागतो, मग त्याचं क्रिटिकल नवीन याच्यात प्रयोग करून पाहावा लागतो आणि शेवटी यू कॅन जस्ट डेव्हलप दॅट पर्टिक्युलर थिंग्स अप टू द लेवल. त्याला इव्हॅल्युएट करून त्याच्या वरच्या पातळीवर जावं लागतं. तर आज अमरावतीमधून किंवा अमरावती विद्यापीठाच्या या कॉलेजमधून बोलत असताना सर्वात महत्वाचं मी काही सांगू शकतो ते हे की आपण जेही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये करू इच्छितो त्या गोष्टीला सर्वात पहिले आपल्याला समजून घेणं फार आवश्यक आहे. आणि फॉरेन मध्ये ह्याच गोष्टी जास्तीत जास्त मग ते टॅप करतात. तुमचं लेक्चर चांगलं असेल तर त्याला पहिले ते घेतात, मग त्याला एडिटिंग करून बिलकुल फिनिश प्रॉडक्ट बनवतात अँड देन इट इज अवेलेबल फॉर सेल इन टू द मार्केट. इफ यू आर क्रिएटिंग समथिंग स्मॉल थिंग्स, म्हणजे तुम्ही समजा एखाद्या वेळेला आदिवासी भागामध्ये गेला तर कितीतरी अशा गोष्टी आहेत की त्याला आपण असं सांगू शकतो की इट इज ऑलरेडी हॅव्हिंग सच अ ग्रेट थिंग्स बट नॉट नोन टू द पीपल. फॉर एक्झाम्पल त्यांचा मेडिसिनचा जो नॉलेज असतो, जो ट्रॅडिशनल नॉलेज आपल्याकडे आहे, ऑलरेडी केसेस फार महत्वाचे झालेले आहेत. नीमचं पेटेंट आणि टर्मरिकचं पेटेंट. नीम हा प्लांट ऑलरेडी इंडियातच शोधला गेला असल्यामुळे त्याचं बॉटनिकल नेम सुद्धा ॲझॅडिरेक्टा इंडिका आहे, परंतु याचं नीमचं बॅक्टेरियल फंगिसाइड जो क्वालिटीज आहेत that was already known to the people, never been documented, but America wanted to patentize this. Similarly, the medicinal use of the turmeric was also been attempted to be patentized by the America. Third was the basmati rice. तर अशा गोष्टी आहेत की आपण सगळ्यात पहिले इंडियामध्ये हाच प्रॉब्लेम आहे की we must first understand what we can do, what is their intellectual property hidden into a particular things. तुम्ही समजा तुमच्या घरात काहीतरी प्लांटच वाढवत असाल, त्या प्लांटचे स्पेसिफिक क्वालिटी असतात. फॉर एक्झाम्पल रत्नागिरीमध्ये उगवणारा जो प्लांट असतो, फॉर एक्झाम्पल हापूस आंबा असेल, त्याचा स्पेसिफिक टेस्ट असेल. आपल्याकडे स्पेसिफिक जो संत्रा असतो त्याचा टेस्ट असेल. दॅट इज ऑल्सो कॅपेबल टू बी गेट जिओग्राफिकल इंडिकेशन आणि मे बी गेट प्रोटेक्टेड बाय लॉ. प्रत्येक जिओग्राफिकल इंडिकेशनचा. आणि त्याच्यामध्ये आता बायोडायव्हर्सिटीचा ऍक्ट सुद्धा आलेला आहे की यू कॅनॉट स्मगल द स्पेसिस फ्लोरा आणि फाउना. तुम्ही एखादा प्लांट चोरून घेऊन तिकडे लावू शकत नाही. त्याच्यातले मेडिसिनल यूज असेल, त्याच्यातले टेस्ट असेल, एडिबिलिटी असेल, ऑल दोज थिंग्स.
तर सर्वात पहिले भारतासारख्या देशामध्ये आपण जे क्रिएटिव्हिटी मध्ये इन्व्हॉल्व्ह असतो त्याला समजून घेणं, त्याच्यानंतर त्याचं नेक्स्ट लेवल आहे की त्याला आत्मसात करणं, त्याच्यानंतर त्याला अप्लाय करून पाहणं की कुठं अप्लाय होतो का, विकल्या जातं का. छोटस समजा तुम्ही एक साधं आचार समजा असेल, ते पिकल्स असतात, that try to say whether it is capable to be selling to the market, and then if it is more gradual development of intellectual property right is what I told you from my limited intellectual knowledge of this particular subject is that we talk so many things about the basic principles and conditions of intellectual property right, but what to do from the initial level. Suppose I will tell that there is thousands of patent in a one particular mobile, for example it's Microsoft, or it's some semiconductor design is also protected. Suppose for example the camera itself, there are maybe thousands or 100 types of patent would have been invented for reaching to this particular level. हे तुम्हाला सांगत असताना कन्फ्युज होण्यापेक्षा तुम्ही हे पहा की आपण आजूबाजूला जे आपण रोज करत असतो त्या कार्यातून इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी कसं निर्माण होईल आणि मी त्याला कसं जाईल. तुम्ही बोलत असाल, विद्यार्थ्यांना चांगलं वाटत असेल, तुम्हाला वाटत असेल की माझ्या बोलण्यात, माझ्या शिकवण्यात, माझ्या वागण्यात, माझं स्पेशल टेक्निक तुम्ही डेव्हलप केलेली असेल, किंवा तुम्ही एक्सपेरिमेंट करत असाल, किंवा तुम्ही घरी जाताना काही करताना तुम्हाला काही नवीनपूर्व माहिती झाली, that you can feel that it is new, you can sell that particular things into the market. आणि तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला मोबाईलला पेटेंटेड केलं असेल तर मोबाईल पेक्षा जास्त खर्च त्याच्यात कव्हर म्हणून लोक कमवत आहेत. आणि मोबाईलचा कव्हर फक्त इट इज ऑल्सो अ सेलेबल प्रॉपर्टी. तर फक्त इन्व्हेन्शनच नाही, त्या इन्व्हेन्शन साठी लागणाऱ्या पेरिफेरल बद्दल सुद्धा लोक खूप काही कमवत आहेत. म्हणजे दॅट इज ऑल्सो हॅव्हिंग सम प्रॉपर्टीज इन टू द मार्केट. त्याचं शेप असेल, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही फक्त कव्हर पहा. एका फोनला समजा तुम्ही आपल्या लाईफ टाइम ऑफ दॅट मोबाईल फोन, इफ यू आर युझिंग 10 कव्हर्स, द कॉस्ट ऑफ दॅट कव्हर्स मे goes around 10%, 20% the cost of the mobile. आणि त्याचं चार्जर घेतं. तर पेरिफेरल गोष्टी सुद्धा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या सोबत येतात, त्याच्यासोबत चालतात. तुमचा साधा पेन असेल, त्या पेन सोबत सुद्धा एक टेक्नॉलॉजी असेल, त्याच्यासोबत सुद्धा. सपोज फॉर एक्झाम्पल कुरकुरे खाण्याची वस्तू आहे, परंतु त्याचा जो पॉकेट आहे त्या पॅकेटचा सुद्धा टेक्नॉलॉजी असतो. त्याच्या आतून सिल्वर कलर सारखं असतं, त्याच्यामध्ये नायट्रोजन प्रॉडक्ट, सो दॅट नो लिव्हिंग अॅनिमल कॅन सर्व्हाइव्ह इनसाइड दॅट पॅकेट. तो एकदम पॅक असतो, त्याचा सिलाई असेल, त्याचं डिझाईन असेल, वरचं त्याचा ड्रेसअप असेल, एव्हरीथिंग इज हॅव्हिंग सम सॉर्ट ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. So with this, I just have to some full stop to this, because I know that Varsha Didi is also waiting for that, and I do not want to kill the productive time of all of you. I don't know how much I am capable to convey my thought in the very short span of time for this intellectual property seminar. But ultimately, I feel excited as this college has given me a second chance to come here and share my thought with you. And really, I'm very much thankful to the principal of your college, Shri Khandare sir, that he at least feel capable me to be come on the dais and express some little bit my knowledge. Thank you, and I now hand over the entire this session in the hand of our inspirational figure, Varsha Deshmukh madam. She is always very, we can say that it's in our faculty, and we are always been very much inspiration from her. Rather inspiration, we are jealous because she has developed her college like anything within the very small period of time. She has called Justice B.R. Gavari. She has done so many now Marathi Pandarwada, and so many things are there. I really congratulate, and this is the dais where at least I can say, because when we meet together, I cannot praise like this, but from this platform, at least I can admit that she is doing very good for the betterment of our faculty. With this, I just put the full stop. If somebody would have any questions, they can just ask, and if your organizer would permit, they can also ask. Also, my number can be shared by the college and organizers. Thank you very much. Thank you, sir. Thank you. Thank you, sir. Thank you. On behalf of Dr. Ajan Sinha College, Patur, thanks a lot, sir, for sparing a nice time with us. Thank
Thank you so much, sir, for having such a lot of praises for me. But at the same time, I'm really scared and getting complex after having such a wonderful discourse from you. Your mic is mute, sir. Hello. नहीं मैडम, आपका लैंग्वेज पे कमांड सब चीजें ऐसी है कि जी हम लोग जी ऑलरेडी नहीं प्रेशर में नहीं रहते हैं। आप नहीं नहीं हम ऐसे- आपने आज मुझे प्रेशर दिया है. जी जी जी, थैंक यू वेरी मच। Thank you. नहीं, मेरा नाम पहले लिया था, अगर आपका नाम देखता तो मैं थोड़ा डर जाता, तो बाद में आप कर क्या सकते हैं, एक बार नाम अभी हमको डरा दिया है आपने. आपका तो जी जी जी, Thank you. थैंक यू वेरी मच। Mute. Hello, sir. यस सर, Thank you very much, sir. There is no question from our side. okay okay, if somebody would have, again you can share my number also, you can share my number in the chat box, so that if somebody would have any questions they can ask afterwards. Okay, surely. Okay. Dr. Chobe sir has given us vivid description of intellectual property rights historical and with present historical and standpoint. present. Thank you. Now I request Dr. Dipali Ghugre To introduce to introduce Dr. Varsha Deshmukh Varsha in brief. in brief. Dr. Dipali Ghugre. Thank you, sir. Let me introduce our second eminent resource person, Dr. Varsha Deshmukh, ma'am. At present, ma'am working as principal at Dr. Punjabrao Deshmukh College of Law, Amravati. Ex-principal, Vinayak Vidhi Mahavidyalaya, work at PG LLM Department of Law, 2002-5. Visiting faculty at Academic Staff College of SGB Amravati University, Amravati, and conducted many academic guest lecture. Coordinator, Human Rights Diploma, YCMOU, Nasik Center at Amravati. Presented research paper about 60 and above at international, national, and state level conferences. Chaired some international conferences, published article, resource person for specialized area like human rights, female feticide, domestic violence, child abuse, women trafficking, sexual harassment, etc. Member of Board of Study, Audit Committee, Sant Gadge Baba Amravati University and Nanded University. Member of Internal Complaint Committee, various academic and government bodies. Recognized PhD supervisor, published book on basics of human rights. Director, Image Foundation, Amravati. Member of Human Rights Socialist Energy Association. Member of various NGOs, work of Women and Grievance Committee of Educational Institutions. Member of Indian Women Scientist Association. Ex-President of Chamber of Commerce and Industries, Amravati. Achievements. Kartavyam Prerna Puraskar, February 2020 by Kartavyam Social Foundation, Pune, at the hands of Honorable Koshari Sahib, Governor of Maharashtra, Raj Bhavan, Mumbai. National Women's Excellence Award 2020, 19th March 2020 by Union Minister of Maharashtra, Government of India, Social Justice and Empowerment and Education Minister, New Delhi. National Women's Empowerment Award 11th July लेक्चर सुरू होईल आता माझं 1 तास मला by नाही का सुरू International झालं माझं Association इंट्रोडक्शन. of Educator for World Peace, Women's Agency for Generating Employment, New Delhi. Conferred with highly skilled migrant visa by UK 2005. Thank you, sir. Gaikwad, sir, please. Okay, thank you, madam. Now I request request Dr. Varsha Deshmukh, madam, to please deliver the piece on intellectual property थँक rights. यू सो मच सर. Okay, madam. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते
Honorable Dr. Vijayji Chobe, Khandare, Honorable Principal Organizer Khandare Sir, उपस्थित सर्व मान्यवर, या आयोजनाचे सर्व पदाधिकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज सगळ्यांना खरं म्हटलं तर डॉक्टर चौबेंच्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ह्याच्यावरती त्यांची खूप कमांड आहे. त्यांच्या नंतर बोलणं म्हणजे खरं म्हटलं तर सूर्यासमोर पणती लावण्यासारखं आहे. तरी पण एक प्रयत्न मी इथे करते अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगण्याचा. खरं म्हटलं तर सरांनी जो कमर्शियल किंवा जो दुसरा भाग जो सांगितलेला आहे तो अतिशय सोप्या आणि चांगल्या भाषेत सांगितलेला आहे. तरी पण मला वाटतं प्रत्येक महाविद्यालय आणि आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये IPRचं काय महत्व आहे किंवा इंटेलेक्च्युअल म्हणजे बौद्धिक संपदा कशी आपण आपल्या विद्यार्थ्यांनी आणि शैक्षणिक संस्थेच्या मार्फत आपल्याला ती हे करायची. खरं म्हटलं तर UGCने 2018 मध्ये एक युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने आविष्कार इनोव्हेशन आणि त्याला उद्योजकतेला जी संस्कृती आहे, उद्योजकता वाढवायची जी संस्कृती आहे त्याला चालना मिळण्यासाठी त्यांनी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी सेंटर्स हे प्रत्येक महाविद्यालयात असावे असा एक GR काढला होता आणि त्याच्यामध्ये NAAC मध्ये सुद्धा त्याला भरपूर त्याची म्हणजे मार्क त्याला दिले होते आणि त्याच्यात आर्थिक लाभ सुद्धा त्याच्यामध्ये दिला होता. खरं म्हटलं तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी जी बौद्धिक संपदा केंद्र जे आहेत प्रत्येक कॉलेजमध्ये असावं असा एक थोडासा उद्देश UGCचा आहे आणि त्याच्या जेणेकरून त्याचा उद्देश असा आहे की आविष्कार म्हणजे इनोव्हेशन्स आणि उद्योजकता आहे ह्या संस्कृतीला चालना मिळाली पाहिजे. दुसरं म्हणजे त्यांचं संरक्षण, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स बद्दल आता जी काही माहिती सरांनी सांगितली त्याला संरक्षण तिथे मिळालं पाहिजे. संशोधन जे करतायत त्याला त्यांनी पेटंट घेतलं पाहिजे आणि त्याला स्वतःला त्याचा आर्थिक फायदा जो ओरिजिनल इन्व्हेंटर आहे, संशोधक आहे त्याला त्याचा फायदा मिळाला पाहिजे. ह्यांचे नोंदणी कार्यालय जे आहेत ते सहजपणे उपलब्ध राहावे असं एक त्याच्या मागे एक भूमिका होती. आणि कारण आपण बरेच वेळा पाहतो की आपण संशोधन असतं, नवीन काम असतं, इनोव्हेशन असतं, पण त्याला पेटंट त्याला त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं हे खूप वेळा बहुतेक जणांना माहिती नसतं. वेगवेगळ्या डिझाईन्स केलेल्या असतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. त्याची पहिले एक जुजबी आता एक मी PPT आपल्याशी शेअर करू इच्छिते की जुजबी माहिती एक पहिल्यांदा सांगते आणि मग समजा एक प्रश्न विद्यार्थ्यांना विचारते की समजा तुमच्याकडे एक छान सुंदर आयफोन आहे आणि त्या आयफोन मधून तुमच्या मित्रांनी आता फोटो काढले आणि ते फोटो खूप आवडले कुठल्या कुठल्या प्रोड्युसरला, डायरेक्टरला आणि त्याला त्याचा खूप लाभ मिळाला. तर मग अशा परिस्थितीत ते फोटो कोणाच्या मालकीचे असतील किंवा कोण त्याच्यावरती हक्क सांगू शकेल? कोणी सांगू शकते? एनीबडी फ्रॉम द ऑडियन्स? ऑडियन्स मधून कोणी सांगू शकेल का? जसं क्रिएटर आणि ओनर बद्दल आता सर बोलले होते. तर समजा तुमच्याकडे आयफोन आहे, खूप चांगला आयफोन आहे. तो आयफोन तुमच्या मित्रांनी घेतला आणि त्यांनी खूप सुंदर फोटो काढले आणि ते फोटो खूप मीडियामध्ये पॉप्युलर झाले आणि त्यांनी सांगितलं की नाही ह्याच्यावरती माझा हक्क आहे, माझी कॉपीराईट आहे ह्याच्यावरती. तर अशा परिस्थितीत काय काय कोणाकडे आहे? अगदी चुकणार नाही, काही कोणी सांगितलं तरी चालेल, मला कोणी उत्तर दिलं तरी चालेल. आजकाल डिजिटल जमाना आहे, AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याचा जमाना आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आपण जेव्हा पाहतो की मोठे मोठे युद्ध हे राज्य संपादन करण्यासाठी, ती संपत्ती हासिल करण्यासाठी खूप मोठे मोठे युद्ध झाले होते आणि त्याच्यानंतर पूर्वी आपण पाहिलं की ह्या सोनं नाणं बाकीच्या सगळ्या गोष्टींना, जमीन जुमला, शेतीवाडी, मोहरा, सोन्याच्या मोहरा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला खूप महत्व होतं. पण हळूहळू कुठेतरी हे महत्व कमी होत चाललंय कारण आपल्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी सारखा हा बौद्धिक संपदा ही संकल्पना ह्या 2-3 शतकामध्ये अतिशय लोकप्रिय झाली आणि त्या लोकप्रियतेतून प्रॉपर्टी ह्या संकल्पनेला, संपदा किंवा संपत्ती ह्या संपदेला
एक वेगळं असं वळण लागलेलं आहे. त्याच्यामध्ये आता सरांनी सांगितलं की प्रॉपर्टी कुठली, तर टँजिबल प्रॉपर्टी म्हणजे जी आपण हात लावून तिला आपण, जसं घर आहे, कार आहे, सोने नाणं आहे, दागिने आहेत, त्यांना आपण फील करू शकतो, पाहू शकतो, टच करू शकतो, अशी टँजिबल प्रॉपर्टी आहे. त्याच्यामध्ये आपण मुवेबल प्रॉपर्टी म्हणू की जी प्रॉपर्टी आहे, अचल प्रॉपर्टी आहे. त्याच्यामध्ये आपण सोनं नाणं आहे, पैसे अडके आहेत, बाकीच्या गोष्टी हिरे बिरे आहेत, ते त्याला आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो. नंतर इमूव्हेबल प्रॉपर्टीमध्ये घरं आहेत, शेती आहे, जमीन जुमला आहे, अशा प्रॉपर्टीला आपण हे करू. हे सरांनी सांगितलेले आहे, आपण पटकन रिब्रश करूया आपण त्याला सगळं. नंतर इनटँजिबल प्रॉपर्टीमध्येच बुद्धिमत्ता आहे, जसं कौशल्याने, नंतर इनोव्हेशन आहे, संशोधन आहेत, हे सगळे ते तुम्ही फील करू शकतात फक्त, आणि ते पाहू शकत नाही, पण ती इनटँजिबल प्रॉपर्टी आहे. नंतर गुडविल जे आहे, जसं नालंदा युनिव्हर्सिटी आहे, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आहे, त्यांचं एवढं मोठं नाव आहे की त्या विद्यालयाचे, त्या युनिव्हर्सिटीचे तुम्ही विद्यार्थी आहात म्हटल्यावरच लगेच त्याचा तो ब्रँड आहे, त्याचा तो एक मोठा इम्पॅक्ट आहे, ती गुडविल असते. ती गुडविल सुद्धा आजकाल विकता येते किंवा ती दुसऱ्याला ट्रान्सफर करता येते किंवा भाड्याने सुद्धा देता येते. रेप्युटेशन जे आहे, इन्फोसिस आहे, टाटा आहे, रिलायन्स वगैरे मोठ्या मोठ्या कंपनीचे रेप्युटेशन आहे. तर रेप्युटेशन मध्ये काम करणं सुद्धा खूप मोठं असतं आणि त्याचा पण ब्रँड जो असतो तो तयार झालेला असतो. आणि काही सेक्युरिटीज जे आपण आता शेअर्स आहेत, LICच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या पॉलिसीज आहेत किंवा मग म्युच्युअल फंड आहेत, त्या सेक्युरिटीज, असं अनेक मोठं दालन हे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचं इतकं मोठं दालन उपलब्ध झालेलं आहे की ह्याच्यामध्ये आता खरी स्पर्धा ही ह्या संपदा जी आहे, ही संपदा आहे, ह्याच्यामध्ये ह्याची माहिती होणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि त्यामुळे हा कुठलेही स्ट्रीम असो, हा मल्टी डिसिप्लिनरी विषय असा हा झालेला आहे आणि तो आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं हे अतिशय महत्वाची गोष्ट आजच्या युगामध्ये समजल्या जाते. आपण जेव्हा पाहतो की ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, ह्याचे गुणधर्म काय आहेत, की कशामुळे आपल्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीची जास्त गरज भासली किंवा हा आपल्याला का बरं उपयोगाचा असा विषय आहे. तर सगळ्यात पहिले की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी जो आहे त्याच्यामध्ये इन्व्हेन्शन्स, मग त्या इन्व्हेन्शन नंतर आपण कॉपीराईटमध्ये बुक्स येतात, पेंटिंग, जसं सरांनी सांगितलं की 6 प्रकार जे आहेत ते सगळे प्रकार ह्याच्यामध्ये येतात. मग ह्याच्यावरती लीगल राईट्स, ह्याच्या कायदेशीर त्याच्यावरती हक्क कसा सांगायचा, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण जुजबी चर्चा करूया. खरं म्हटलं तर सगळ्यात पहिले त्याचं आपण हे पाहिलं तर क्रिएशन ऑफ ह्युमन इंटेलेक्ट, म्हणजे मानवाच्या बुद्धीतून निर्मित झालेला जो कोणी हे असेल. त्याच्यात एक खूप फेमस केस होती, त्याला मंकी केस म्हणतो. मंकी केस जी आहे ती पॉप्युलर नेम आहे. ह्याच्यामध्ये काय झालं होतं की एकदा एक फोटोग्राफर असतो, तो जिओग्राफिक चॅनल म्हणजे त्या अरण्यामध्ये जाऊन तो आपला फोटो, त्याचा कॅमेरा फिक्स करतो आणि त्याला माहिती असतं की ह्या वेळात चिंपांजी आणि ह्या बाकीच्या जे स्पीसीज आहेत तिथे ते येतात. तर तो चिंपांजी येतो आणि तो त्याला टच करतो त्या कॅमेऱ्याला आणि त्याचा तो सेल्फी होता. तर मंकी सेल्फी केस नंतर तो इतका नंतर ते दुसऱ्या दिवशी जातो तो कॅमेरामॅन आणि तो फोटो असतो तो इतका व्हायरल होतो आणि त्याला खूप डिमांड येते आणि खूप पॉप्युलर होतो तो. मग ह्याच्यामध्ये जिओग्राफिक चॅनल आहे, तर म्हणतं की ह्याच्यात त्या आमच्या एरियातल्या माकडाने तो फोटो काढलेला आहे, त्यामुळे ती आमची बौद्धिक संपत्ता आहे, तर आमची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे. आणि मग त्याच्यामध्ये म्हणजे इंटरनॅशनल कोर्टमध्ये त्याच्यात बरेच वर्ष, 10 वर्ष ही केस चालली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की जेव्हा ह्याच्यात ह्युमन इंटेलेक्ट इन्व्हॉल्ड असेल तरच, आणि मग जेव्हा तो माकड असतो तो एक माणूस नाहीये आणि तो त्यामुळे तो जो कॅमेरामॅन होता तो जिंकला, त्याच्या बाजूनी ती केस लागली. कारण अशी वेळ बरेच वेळा आजच्या घटकेला येणार आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे आपण इतक्या पद्धतीने मोठ्या मोठ्या पद्धतीने आपले जे काही कम्प्युटर्स आहेत, नंतर बरेच सारे गोष्टी आपण फीड करतो
आणि त्याच्यावरती ते चालतात. आता समजा बुद्धिबळाचा खेळ आहे. तुम्ही तुमच्या कम्प्युटरला इतकं फीड करून ठेवलेलं आहे की ह्याच्यानंतर ही चाल खेळल्यानंतर तो काय करू. तर बहुतेक आपले जे सुपर हिरो आहेत आपल्या ह्याच्यामध्ये बुद्धिबळाच्या खेळात आनंद जे रघुनाथन आहे त्यांना पण हरवण्याचे पण चाल ह्याच्यामध्ये. म्हणून काय तो कम्प्युटर जिंकला असं नाही होत. तेव्हा त्या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये की मानवाच्या बुद्धीने जी काही क्रिएशन केलेलं आहे त्याला महत्व आहे. आणि तो म्हणजे शेवटी मानव श्रेष्ठ आहे, कारण मानवाने हे सगळं बनवलेलं आहे. कम्प्युटर झाले, तुमचे बाकीचे गोष्टी नवीन नवीन शोध लावलेले आहेत, तर त्याला जास्त आहे. आणि हे नॉलेज हे एक ऍसेट आहे आणि ते ट्रेडेबल आहे आणि त्याचं कॅपिटल म्हणून आपल्याला उपयोग करायचा आहे की जेणेकरून कॉम्पिटिशन ही खूप सहज आणि चांगली आणि हेल्दी कॉम्पिटिशन राहील. आणि हे बिझनेसमध्ये एक मोठं टूल आहे कॉम्पिटिशनसाठी आणि ही नवीन संपत्ती आहे असं एक आजकालच्या जगामध्ये ह्याचा अतिशय जोरात उपयोग केला जातो. भारत त्या मानाने तेवढा असा त्याच्यामध्ये प्रगत नाहीये. ह्याच्यामध्ये ज्याचे प्रकार आपण सांगितले ते प्रकार हे अशा प्रकारचे आहेत की कॉपीराइट, ट्रेडमार्क, जिओग्राफिकल इंडिकेशन, डिझाईन, पेटेंट आणि सेमीकंडक्टर, आयसी लेआउट डिझाईन्स, ट्रेड सिक्रेट आणि प्लांट व्हरायटीज अशा जवळजवळ आता त्याच्यात वाढत चाललेले आहेत. हे जे प्रकार आहेत ह्याच्यातले कॉपीराइट बद्दल सरांनी खूप अतिशय महत्वाची माहिती सांगितली आहे. ट्रेडमार्क बद्दल माहिती सांगितली आहे. आपण थोडक्यामध्ये पाहूया की कॉपीराइट मध्ये आता जे आहे लिटररी म्हणजे त्याच्यात बुक्स आहे, एसे आहे, कॉम्पिटिशन आहे, प्रोग्राम्स आहे, ड्रॅमॅटिक्स आहे, साऊंड रेकॉर्डिंग आहे, आर्टिस्टिक वर्क आहे, म्युझिक्स आहे आणि सिनेमॅटोग्राफी आहे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या कॉपीराइट मध्ये येतात. कॉपीराइट मध्ये मी प्लॅगरिझम बद्दल जास्त बोलेल की जेणेकरून आपण जे सोशल सायन्सेस जे आहेत, आर्ट्स, कॉमर्स किंवा बाकीच्या ज्या फॅकल्टीज आहेत ह्यांच्या लाईफ सायन्स मध्ये जे रिसर्च असतं ते मात्र सोशल सायन्स मध्ये फक्त कॉपी अँड पेस्ट होतं. असा एक कुठेतरी आपल्याला ठपका आपल्यावरती लावला जातो आणि त्यामुळे मला वाटतं त्याच्यावरती जास्त आपण बोलूया. त्यामुळे मी UGC रूल्स रिगार्डिंग द प्लॅगरिझम म्हणजे प्लॅगरिझम काय सगळ्यात पहिले आपण त्याच्यामध्ये बोलूया. आपण सगळ्यांना माहितीच असेल की आपण जेव्हा आपले शोध निबंध प्रसारित करत असतो, पब्लिश करत असतो, त्याच्यात सगळ्यात पहिली अट असते की तुम्हाला त्याच्यामध्ये प्लॅगरिझमचा रिपोर्ट जो आहे तो तिथे द्यावा लागतो. इवन PhD साठी किंवा शोध निबंध आहे, डेझर्टेशन्स आहे, त्याला प्लॅगरिझमचा रिपोर्ट तिथे लावणं अतिशय गरजेचं आहे. आणि UGCने ह्याच्यामध्ये एक कमिटी स्थापन केली आणि त्यांनी तो एक रेग्युलेशन बनवलं. तेव्हा युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशननी पहिल्यांदा प्रमोशन ऑफ अकॅडमिक इंटिग्रिटी अँड प्रिव्हेन्शन ऑफ प्लॅगरिझम इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स रेग्युलेशन 2017 हे पब्लिश केलं. आणि ह्याच्यानंतर 2018 पासून त्याचं रेग्युलेशन हे सगळीकडे आलेलं आहे आणि मिनिस्ट्री ऑफ HRD नी ते पुन्हा पब्लिश केलेलं आहे. त्याच्यात सगळ्यात मोठं गाईडलाईन्स किंवा त्याच्यात हे केलेलं आहे त्यांनी की सर्वात पहिले काय काय क्रिएटिंग अवेअरनेस ऑफ द रिस्पॉन्सिबल. शेवटी प्लॅगरिझम म्हणजे काय, अकॅडमिक थेफ्ट असं सुद्धा म्हणू शकू आपण त्याला, की शैक्षणिक क्षेत्रामध्ये दुसऱ्यांच्या बौद्धिक कामाची केलेली चोरी असं पण आपण त्याला म्हणू शकू. आणि जर का ते प्लॅगरिझम प्रत्येकाने नॉर्म्स ठरवलेले आहेत 6%, 10%, आपण मला वाटतं PhD मध्ये 10 किंवा 12% अलाउड आहे. मला वाटतं जर का चोबे सर असतील तर ते आपल्याला जास्त त्याच्यामध्ये जास्त चांगल्या प्रकारे सांगतील, कारण ते सगळे ह्या गोष्टीची चौकशी पहिले करतात ते. आणि मग तो थिसिस असतो तो पहिले प्लॅगरिझम फ्री असल्यानंतर पुढे जाऊ शकतो. आमच्या विभागामध्ये खूप मोठ्या केसेस ह्या प्लॅगरिझमच्या झालेल्या आहेत. अगदी कोर्टामध्ये पण ह्या केसेस गेलेल्या आहेत. एका केसमध्ये तर
एकानी हे केलं होतं की ह्याच्यामध्ये 100%, 40%, 50% हे प्लॅगरिझम आहे, त्यामुळे हा शोध निबंध आहे हा खारिज केला पाहिजे. तेव्हा शेवटी कोर्टाने म्हणजे कोर्टाच्या प्रोसिडिंग आणि अकॅडमिक प्रोसिडिंग मध्ये खूप फरक असतो. कोर्टाला त्याची तेवढी संवेदनशीलता नाहीये की अकॅडमिक्स मध्ये शोध निबंधांना किती माहिती जातं. कोर्टाने अनफॉर्च्युनेटली सांगितलं की पीएचडीचा थिसिस हा किती मोठा असला पाहिजे. तेव्हा त्यांनी सांगितलं साधारण कमीत कमी 400-300 ते 400 पेजेस पाहिजे. तर संबंधित जे काही ज्यांच्यावरती केस केली होती त्यांचा थिसिस हा जवळजवळ 1000 पानांचा होता. आणि मग त्यांनी कोर्टाने सांगितलं की समजा त्याच्यातलं आपण 300 पानं जरी आपण प्लॅगरिझम म्हणून घेतले तर त्यांचा थिसिस हा चांगला आहे आणि ते केस जिंकले होते त्याच्यामध्ये. म्हणजे सांगायची तात्पर्य एवढं आहे की ह्या गोष्टी खूप सिरियसली आपण घेतल्या पाहिजे. आणि आपले शोध निबंध आपण जेव्हा पब्लिश करतो किंवा पीएचडी डेझर्टेशन प्रकरण आपण जेव्हा लिहितो वेगळ्या वेगळ्या UGC केअर लिस्ट जर्नलमध्ये किंवा स्कूपस जर्नलमध्ये किंवा त्याचे बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये, ते ह्या गोष्टींची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. नंबर 1, क्रिएटिंग अवेअरनेस ऑफ रिस्पॉन्सिबल कंडक्ट इन द अकॅडेमिशिया अँड प्रिव्हेन्शन ऑफ मिसकंडक्ट इन्क्लुडिंग द प्लॅगरिझम. आणि ते कसं टाळता येईल ह्याची खबरदारी खास करून शैक्षणिक क्षेत्रामध्ये असलेल्या लोकांनी घेतली पाहिजे. एस्टॅब्लिशिंग अन इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम फॉर द प्रोटेक्शन ऑफ अकॅडमिक इंटिग्रिटी. उरकूंड नावाचं एक सॉफ्टवेअर आहे जे आपल्या विद्यापीठामध्ये पण आहे आणि ते कारण ते सॉफ्टवेअर खूप महाग असतात. जर का आपल्या महाविद्यालयाने ते सॉफ्टवेअर विकत घ्यायचे जरी म्हटले तरी त्याला खूप मोठा राशी अशी द्यावी लागते. त्यापेक्षा मला वाटतं विद्यापीठ त्याचं आपल्याला सर्टिफिकेट देत असतं आणि ते सर्टिफिकेट घेतलं तर मला वाटतं त्याच्यातून आपण बऱ्याच प्रमाणात आपली जबाबदारी जी आहे, जोखीम आहे ती कमी होऊ शकते. तिसरं आहे सेटिंग अप अ सिस्टीम फॉर कॅचिंग प्लॅगरिझम अँड मेकॅनिझम फॉर पनिशिंग द ऍक्ट ऑफ प्लॅगरिझम. जर का हे प्लॅगरिझमचा अवेअरनेस आपण विद्यार्थ्यांमध्ये आणि स्वतः आपल्या शिक्षक वृंदामध्ये केला तर मला वाटतं त्याला कसं काय डिफाईन करायचं. तर ह्याच्यात सगळ्यात पहिले UGC ऍक्ट जो आहे 1956चा त्याच्यात सेक्शन 2K मध्ये सांगितलेलं आहे की अन ऍक्ट ऑफ अकॅडमिक डिसऑनेस्टी अँड अ ब्रीच ऑफ एथिक्स इट इन्व्हॉल्व्स युझिंग समवन एल्स वर्क ॲज वन्स ओन. इट ऑल्सो इन्क्लुड्स डेटा प्लॅगरिझम अँड सेल्फ प्लॅगरिझम. जर का स्वतःचा सुद्धा आर्टिकल आपण पुन्हा पुन्हा तेच आर्टिकल आपण सारखं पब्लिश करत असू तो दॅट ऑल्सो अमाउंट्स टू द प्लॅगरिझम. जेव्हा तुम्ही एक गोष्ट पब्लिश केलेली आहे आणि तेच आर्टिकल तुम्ही पुन्हा आणखीन 4 जर का जर्नलमध्ये पब्लिश करत असेल तर तो सेल्फ प्लॅगरिझम सुद्धा होतो, कारण तो ऑलरेडी आपण पब्लिश केलेला असतो. बहुतेक ह्या गोष्टी माहिती नसल्यामुळे आपल्याकडून ह्या प्लॅगरिझमच्या चुका होतात. मग कोणाकोणाला एक्झम्पशन आहे, कोणाकोणाला ह्याच्यातून सूट आहे. तर त्याच्यात सगळ्यात पहिले ह्याच्यामध्ये एक्झम्पशन नंबर 1 आहे कोटेड वर्क विच इज आयदर इन द पब्लिक डोमेन or has been attributed adequately or permission has been granted for its use. जर का ऑथरनी त्या ओरिजिनल ऑथरची परमिशन घेतलेली असेल आणि ते पब्लिक डोमेन मध्ये पब्लिश झालेलं असेल पण त्याची परमिशन घेऊन मग आपण ते पब्लिश केलं असेल आणि त्याला ड्यू क्रेडिट दिलं असेल, त्यामुळे जेव्हा केव्हा आपण जातो की खालती फुटनोट्स मध्ये आपण कुठल्या पुस्तकातून कुठल्या आर्टिकल मधून आणि कुठल्या ऑथरचं नाव त्याला क्रेडिट देणं अतिशय महत्वाचं आहे. जर का ते केलं असेल तर तुम्हाला त्यातलं प्लॅगरिझम असं कन्सिडर केल्या जात नाही. किंवा ऑल रेफरन्सेस, टेबल ऑफ कंटेंट, प्रिफेस, एक्नॉलेजमेंट अँड बिब्लिओग्राफी ह्याच्यामध्ये मात्र तुम्हाला एक्झम्पशन असतं. त्याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्या ऑथर्सचे पुस्तकं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वापरू शकतात. किंवा सिमिलर कॉन्टेंट विच इज मायनर, अगदी थोडंसं आहे पण तुम्ही त्याला क्रेडिट दिलेलं असेल तर ते एक्झम्पशन असतं. आणि स्टँडर्ड इक्वेशन्स आणि सिम्बॉल्स, लॉ आणि जेनेरिक टर्म्स जे असतील तर त्याच्यापासून एक्झम्पशन दिलेलं आहे. तर आता कुठल्या बाबतीमध्ये 0 टॉलरन्स एरिया आहे की अजिबात ते मानल्या जाणार नाही. तर 0 टॉलरन्स म्हणजे त्या सेक्शन 8 आणि 9 जो आहे आपल्या युनिव्हर्सिटी रेग्युलेशनचा
त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात पहिले सांगितलेलं आहे की दिस झिरो टॉलरन्स म्हणजे विच मीन्स दॅट प्लॅगरिझम ऑफ एनी डिग्री विल नॉट बी टॉलरेटेड. म्हणजे एक वाक्य, एक त्यातला लाईन सुद्धा टॉलरेट केली जाणार नाही असं आहे झिरो टॉलरन्स, विच इज रिस्ट्रिक्टेड टू द कोर एरियाज. कोर एरियाज आर हायपोथेसिस, रेकमेंडेशन, ऍब्स्ट्रॅक्ट आणि समरी ह्याच्या आणि कन्क्लुजन मध्ये मात्र तुम्ही तुमचं स्वतःच काम असलं पाहिजे. नाहीतर मग त्याच्यामध्ये जर का मेन ऑथरचं किंवा कोणाच्या तरी कामाची चोरी करून त्याच्यात लावलेलं असेल तर ते झिरो टॉलरन्स. म्हणजे मुख्य म्हणजे आपण हायपोथेसिस जे फॉर्म करतो ते स्वतःचे असले पाहिजे. नंतर आपले ऍब्स्ट्रॅक्ट असतो तो स्वतःच्या भाषेतला असला पाहिजे. नंतर समरी आणि कन्क्लुजन हे ऑब्झर्वेशन हे स्वतःचे असले पाहिजे. त्याच्यामध्ये आपण दुसऱ्यांच्या कामाचं कॉपी करता कामा नये. नंतर कुठल्या एरियामध्ये आपण ठीक आहे टॉलरेट करू शकतो त्याच्याबद्दल पण आपण बोलूया. ह्याच्यामध्ये प्लॅगरिझम इज इन ऑल एरियाज बट कोर एरिया इज नॉट टॉलरेबल. पण काही गोष्टी सर्टन 10% कुठल्याही रिसर्च आर्टिकलमध्ये अलाउड आहे. बिटवीन 10 to 40% लेवल 1 कन्सिडर केल्या जाते आणि 40-60 लेवल 2 आणि 60% वरती असेल तर लेवल 3 असे त्याचे कॅटेगरीज केलेल्या आहेत. त्यामुळे लेवल 1च्या खालीच म्हणजे 10% पर्यंत प्लॅगरिझम म्हणजे कोणाच्या कामाची कॉपी केली असेल आणि त्याचं सायटेशन मध्ये त्यांनी नमूद केलं असेल तर मात्र ते टॉलरेट होतं. अदरवाईज झिरो टॉलरन्स म्हणून तिथे संबोधलं जातं. आता कॉपीराईट मध्ये जे आता आपण सांगितलं की लिटररी, ड्रॅमॅटिक, म्युझिकल आणि ऑथर जे आहे 60 वर्षापर्यंत त्याला लायसन्स ज्यांनी घेतलं आहे त्याला लायसन्स मिळतं आहे. नंतर अनॉनिमस आणि सुडोइझम वर्क जे म्हणतो की ज्याच्यामध्ये तशा टाईपच पण त्याची कॉपी ओरिजिनल कॉपीची सेकंड कॉपी म्हणू आपण त्याला पण त्यांनी दिलेलं आहे 60 वर्षापर्यंतचा. हे सगळे 60 वर्षाच्या सिनेमॅटोग्राफी आहे, साऊंड रेकॉर्डिंग आहे, ह्याला 60 वर्षाचं कॉपीराईट पेटेंट हे दिलेलं आहे. नंतर इंटरनेटचा आजकाल बऱ्याच प्रमाणामध्ये फोटोज आहे, काही टेक्स्ट आहेत किंवा काही इलुस्ट्रेशन्स आहेत, काही पीस आहेत, कुठल्या पिक्चर मधले म्युझिकचं पीस आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्याला सुद्धा कॉपीराईट प्रोटेक्शन दिलेलं आहे. त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन केल्याने काय काय बेनिफिट मिळतात तर इकॉनॉमिक त्याच्यापासून आपल्याला जी काही फायनान्शियल किंवा आपल्याला आपण म्हणू की आपल्याला जो पैशाच्या स्वरूपात जो फायदा होतो तो फायदा होतच होतो. शिवाय सोसायटीमध्ये नाव होतं आणि त्याच्यावरती ओनरशिप मिळते आणि बरेच लीगल राईट्स त्याला मिळतात की तू दुसऱ्यावरती जर का केस करू शकतो. किंवा जसं आता चेतन भगतच्या 3 इडियट्स त्याचं ही पिक्चर खूप विरानींनी घेतला, त्याचं पेटंट घेतलं होतं आणि त्यांचा तो खूप फेमस झाला. आणि नंतर स्वतः चेतन भगतला वाटलं की जर का आपण ही म्हणजे विकलं नसतं तर जास्त बरं झालं असतं आणि आपण त्याच्या राईट्स आपण त्याच्यात ठेवायला पाहिजे होत्या. पण त्यांनी प्रूव्ह केलं विरानींनी की हे पेटंट त्यांनी विकलेलं आहे आणि त्यामुळे मला त्याचा फायदा जो नफा आहे तो त्यांना भरपूर प्रमाणात मिळालेला आहे. नंतर ट्रेडमार्क बद्दल सरांनी भरपूर सांगितलेलं आहे. ट्रेडमार्क ऍक्ट हा 1999चा आहे आणि तो गुड्स अँड सर्व्हिसेसच्या बाबतीत आपण त्याच्या बाबतीत आपण बोलूया. जसं सर्व्हिसेस पण काही प्रमाणात आहे. वेल नोन ट्रेडमार्क तुम्हाला कुठले माहिती आहेत आपण थोडस याच्या खाली आता बघूया. रोजच्या कोणीतरी मला वाटतं ते ह्याच्यावरती रेखाटल्या जात आहे, अनोटेशन होत आहे स्क्रीनवरती, बहुतेक ते चुकून टच वगैरे होत असेल. मॅगी आपण सगळ्यांना माहिती आहे. नंतर टेट्रा पॅक वरती बरेच जे मार्क असतात. अमूल बटर जे आहे ते म्हणजे खूप वर्षानुवर्ष चाललेले आहे. मॅकडोनल्ड ह्यांचे जसं आपण LIC म्हटलं तर आपल्या योगक्षेमम महाम्यम हा एक ट्रेडमार्क असा हात जोडलेला आपल्या डोळ्यासमोर येतो. नंतर कॅडबरी म्हटलं की आपल्याला लगेच डोळ्यासमोर ते कॅडबरी त्यातले तो ट्रेडमार्क आपल्या डोळ्यासमोर येतो.
किंवा आपण पाहिलं की आता तुम्हाला माहितीच आहे SBI, रिलायन्स, नंतर MRF टायर्स, नंतर टाटा कंपनीने बरेच पॉप्युलर झालेला ट्रेडमार्क आहे हा, आणि MDH मसाले आहेत. हे सगळे ट्रेडमार्क आहे, हे त्यांनी रजिस्टर केलेले असल्यामुळे त्याची कॉपी किंवा त्यांचं जे ब्रँड आहे, जो ब्रँड तयार झालेला आहे, त्याच्यापासून त्यांची पॉप्युलॅरिटी होऊ शकते. ह्याच्यात बरेच केसेस अशा झालेल्या आहेत की ज्यांनी त्यांची कॉपी केली आहे त्या ट्रेडमार्कची. आणि बेन्झ ही कंपनी अतिशय नावाजलेली आहे अनेक वर्षांपासून. ते जास्त प्रोडक्ट नाही, त्याच्या गाड्या खूप कमी असतात, पण त्या अतिशय महाग असतात. आणि हे बेन्झ ही BMW किंवा ही मर्सिडीज बेन्झ हा अतिशय पॉप्युलर असा ट्रेडमार्क आहे. ह्याच्यामध्ये दिल्ली हायकोर्ट 1993 मध्ये VIP अंडरगार्मेंटनी आपल्या अंडरगार्मेंट्सला VIP बेन्झ असं नाव दिलं. आणि मग त्यांच्यावरती ही तिथल्या एका ह्यांनी केस केली असता त्यांनी सांगितलं की इतक्या वर्ष ह्यांनी जवळजवळ 70 वर्षापूर्वी ह्यांनी हा मेहनत करून हा ब्रँड एवढ्या पॉप्युलर आणि आता लोकप्रिय केलेला आहे. तेव्हा नुसत्याच हे 1994 मध्ये हे VIP गारमेंटनी त्याला बेन्झ नाव दिलेलं आहे. ते चुकीचं आहे. आता एका कोपऱ्यामध्ये मी एक उजव्या कोपऱ्यात त्या बेन्झचा असा मार्क दिलेला आहे की 3 स्टार असे असतात. तर त्या 3 स्टार प्रमाणे हा इथे ह्या प्रकारे दिलेला आहे. तर कोर्टाने सांगितलं की नाही, तुम्हाला त्याची कॉपी करता येणार नाही म्हणून. आणि नंतर हॅव मोर आईस्क्रीम वर्सेस अहमदाबाद ही एक हैदराबादची हॅव मोर होता, त्या अहमदाबादच्या एका आईस्क्रीम कंपनीने ते हॅव मोर आईस्क्रीमचं एक नाव चोरलं. आणि ते हॅव मोर चोरल्यानंतर हैदराबाद कंपनीला त्यांनी सांगितलं डॅमेजेससाठी त्यांनी की आमच्या रेप्युटेशन, आमचा ट्रेडमार्क तुम्ही चोरल्यामुळे त्याचं रेप्युटेशन आमचं खराब होतंय. जर का तुम्ही ते स्टँडर्ड हे केलं नाही तर त्याच्यासाठी त्यांनी एक हे केलं होतं. आणि कंपनीने तेव्हा कोर्टाने सांगितलं की तुम्ही त्यांचा वापरू शकत नाही, आणि त्यांनी डॅमेजेस त्याला पे करायला सांगितले होते. नंतर कॅन्डिला वर्सेस अमूल एक पुन्हा ही केस गाजली होती. ही शुगर फ्री केस म्हणून फेमस आहे. अमूल आईस्क्रीम आहे, त्यांनी शुगर फ्री आईस्क्रीम असं एक त्यांनी नवीन एक आईस्क्रीम काढलं आणि त्याला शुगर फ्री नाव दिलं होतं. तर शुगर फ्री इटसेल्फ इज अ कंपनी, आणि त्यांनी सांगितलं की ह्या कंपनीचं शुगर फ्री आईस्क्रीम म्हणून तुम्ही आमच्या कंपनीचं नाव त्याच्यामध्ये, कॅन्डिलानी शुगर फ्री ही एक साखर निर्माण केली होती या मेडिकल फार्मास्युटिकल कंपनीनी. आणि मग त्यांनी सांगितलं की शुगर फ्री हा आमचा ब्रँड आहे आणि ते अमूलनी शुगर फ्री आईस्क्रीम काढलेला आहे, तर त्याच्यावरती आमचं ऑब्जेक्शन आहे. आणि मग तेव्हा त्यांनी बरेच मोठी जवळजवळ 25-30 लाखाचं कॉम्पेन्सेशन हे अमूल शुगर फ्री आईस्क्रीमला द्यावं लागलं होतं तेव्हा. नंतर सत्यम जो फ्लेवर होता, तो शुगर फ्री फ्लेवर होता, त्याच्यासाठी द्यावं लागलं होतं. नंतर सत्यम इन्फोवे वर्सेस सिम्फनी सोल्युशन ह्या कंपनीचं, आता हे डोमेन नेम जे आहे, सत्यम हे डोमेन नेम होतं, हे सिम्फनी कंपनीनी त्या डोमेन नेमला पहिले वापरलं होतं. तर इंडियामध्ये ट्रेडमार्क ऍक्ट 1999 आला होता आणि तेव्हापासून तो ऍप्लिकेबल होता तो. आणि सिफी ह्याच्यावरती नेट सोल्युशन असं त्यांनी सिफीनी त्यांना तो सत्यमचा ट्रेडमार्क वापरला होता. आणि त्यांनी मग ऑब्जेक्शन घेतलं की साईट उघडल्यावरती पहिल्यांदा आमचं नाव दिसतं तिथे, सिफी म्हणून दिसतं तिथे, तर त्याचा आमचे ग्राहक आहे त्यांची दिशाभूल करणारा आहे. आणि त्यामुळे मग पुन्हा कोर्टाने सांगितलं होतं की ह्याच्यावरती तुम्ही त्यांचं डोमेन नेम सुद्धा वापरू शकत नाही. नंतर वाघ बकरी चाय हा चहा जो आहे, कडक चहा हा म्हणून खूप फेमस आहे. हा चहा 1996 ला वाघ बकरी चहाची निर्मिती झाली आणि हे पेटंट रजिस्टर झालं होतं. त्याच्यानंतर शेर बकरी चहा तसाच, म्हणजे तो पॉप्युलर आहे म्हणून शेर बकरी चहा आणला होता, तो 2004 मध्ये आणला होता. आणि त्या
वाघ बकरी चहाची गुडविल जी आहे ती त्यांनी चोरू इच्छिण्याचा प्रयत्न केला होता आणि ती गुडविल जनरेट करायला त्यांना जवळजवळ 3-4 दशक लागलेले आहेत. आणि त्यांनी सांगितलं की नाही, आम्ही ब्रँड वेगळा काढलेला आहे. त्या चहाच्या कपामध्ये आम्ही एकीकडे इथे वाघ नाहीये पण सिंह दाखवलेला आहे. आम्ही सिंह दाखवलेला आहे आणि त्याचं ट्रेडमार्क वेगळं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला परमिशन नाही, असा डिफेन्स त्यांनी घेतला होता. पण त्यांना जवळजवळ 600 CR जवळजवळ 600 CRच्या वरती बिझनेस त्यांनी केला होता. त्याचे कितीतरी कॉम्पेन्सेशन हे शेर बकरी चायला त्यांना शेवटी द्यावं लागलं होतं. आता डिझाईन बद्दल सरांनी सांगितलं होतं की डिझाईन पहिल्यांदा आपल्या डिझाईनच्या आपल्या डोळ्याला नाविन्यपूर्ण काहीतरी असं पहिले प्रथम दर्शनी वाटलं पाहिजे, तेव्हाच तुम्ही त्या डिझाईनचं रजिस्ट्रेशन करू शकता. तर आणि त्याची व्हॅलिडिटी ही 10 वर्षाची आहे त्या रजिस्ट्रेशनची आणि पुन्हा रिन्यू करायचं 5 वर्षाची त्याची मुभा आहे. याच्यामध्ये की आता आपण पाहतो की एक बिस्लरी वॉटर त्याच्यात बरेच वेळा बाटल्यांचे शेप वेगळे आहेत, त्यांच्या झाकणांचे शेप जरी सारखे असले तरी ती डिझाईन ही वेगळ्या प्रकारची आहे आणि डोळ्यांना दिसताना त्याचं वेगळं काहीतरी वाटतं. जसं आता स्पॅट्युला इथे महिला वापरतात की हेअर रिमूव्हर आहे, त्या स्पॅट्युलावरून खूप मोठी एक केस गाजली होती की त्यांनी सांगितलं वीट ह्या कंपनीने 2004 मध्ये तोच स्पॅट्युला आपल्या पण इंडियन कंपनीमध्ये वापरला होता. तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही ॲनी फ्रेंच ही कंपनी आहे, त्यांनी सांगितलं की आम्ही हे बरेच वर्षापूर्वी परदेशामध्ये आणि आमच्या ह्याची चोरी केलेली आहे. तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जरी तो असेल तर पुन्हा त्याच्यामध्ये काहीतरी शेपचा बदल केला होता, पण त्यांना ह्या केसमध्ये वापरायची मुभा दिली होती. आता ही क्रॉक्स कंपनी आहे. क्रॉक्स कंपनी ही आहे USA ची आणि आपल्या इथल्या लिबर्टी शूज आहेत, त्यांनी सेम प्रकारचे शूज दाखवले आणि ते पॉप्युलर केले होते आणि त्यामुळे त्यांनी क्रॉक्सनी ह्यांच्यावरती केस केली होती की तुम्ही अशा प्रकारचं कॉपी नाही करू शकत. मग तेव्हा कोर्टामध्ये बरेच वेळा त्यांनी शेप त्याचा समोरचा कुठला आहे त्याच्यात ह्याच्याबद्दल बरेच बारकावे देऊन मग त्यांनी आपल्या सांगितलं होतं की शेवटी ही जीवनावश्यक वस्तू आहे आणि ह्याच्यामध्ये बदल करून करून तुम्ही कसा करणार किंवा पुढचा शेप तो तसाच राहणार आहे, मागचा शेप तो तसाच राहणार आहे. त्यामुळे लिबर्टी कंपनीला डिसेप्टिव्ह सिमिलॅरिटी असं त्याला म्हणतो आपण की थोडं अशी फसवी अशी आहे आणि पण ह्याच्यामध्ये जीवनावश्यक वस्तू असल्यामुळे त्या लिबर्टीला त्यांनी त्या ह्याच्यामध्ये शेवटी ती डिसमिस झाली केस आणि डिसेप्टिव्ह सिमिलॅरिटी जरी असली तरी लिबर्टीला त्यांनी त्याच्यामध्ये म्हणजे ती केस त्या जिंकू नाही शकले. पण ते जिओग्राफिकल इंडिकेशन हा सगळ्यात मोठा आजकाल विषय झालेला आहे की ज्या भागामध्ये ती वस्तू येते तिला जास्त महत्व आहे. जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजे आता थोडक्यात सांगितलं तर दार्जिलिंगचा चहा, म्हणजे दार्जिलिंगच्या चहाच्या नावाने जर का तुम्ही तुमचा कुठला तरी चहा वापरत असेल तर त्याची ऑथेंटिसिटी आणि त्याचं परमिशन ही नाहीतर ग्राहकांची फसवणूक होते. अशा वेळे जिओग्राफिकल इंडिकेशन आणि त्याचं रजिस्ट्रेशन हे पहिलं रजिस्ट्रेशन दार्जिलिंग चहाने केलं होतं इंडियामध्ये आणि मग त्याचा मग आसाम चहा वगैरे पण केलेला आहे. नंतर मैसूर सिल्क आपण पाहतो की काही काही गोष्टी इतक्या नावाजलेल्या असतात की ते म्हटलं की आपण डोळे मिटून काहीच स्पेशल पेक्युलॅरिटी असते आपण घेतो. जसं मैसूर सिल्क आहे, कच्छची एम्ब्रॉयडरी आहे, नंतर गोव्याची फेणी आहे. सर काही म्हटलं का? सर काही म्हटलं का? मला काही इन्स्ट्रक्शन आहे का? मला वाटतं माईक चालू आहे कोणाचा. नंतर तिरुपतीचा लाडू ह्यांचं पण पेटेंट आहे. जगात मला वाटतं सगळ्यात जास्त विक्री हा तिरुपती लाडूची होत असेल आणि त्याचा पिक्युलॅरिटी
आजही त्याची चव जी आहे ती तशीच आहे. नागपूरच्या संत्र्यांची खूप मोठं जिओग्राफिकल इंडिकेशन आहे. हापूस रत्नागिरी आंबे म्हटल्यावरती आपण घेतो, पण त्याच्यामध्ये जर का कोणी दुसरे मिळावट करून जर का हापूस रत्नागिरी हापूस म्हणून जर का विकला, तर ती ग्राहकांची फसवणूक आहे. आणि असे बरेच एक्सपोर्ट इम्पोर्ट होत असतात आणि तेव्हा ह्या जिओग्राफिकल इंडिकेशनला अतिशय महत्व आहे. आणि स्कॉच विस्की जी आहे युकेची, तिला खूप महत्व आहे. नंतर पैठणी जी आहे, येवल्याची पैठणी आहे. असे बरेच ब्रँड जे आहेत, कोल्हापुरी चप्पल आहे, नंतर केशर आंबा आहे, नंतर पटोला साडी आहे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या टिपिकल त्या जिओग्राफिकल इंडिकेशन मध्ये येतात. ट्रेडिशनल नॉलेजला पण अतिशय महत्व आहे. त्या ट्रेडिशनल जे नॉलेज आहे, इनोव्हेशन, इन्फॉर्मेशन, प्रॅक्टिस, कस्टम अँड ट्रेडिशन्स, ह्या सगळ्या गोष्टी आहे, ह्या रजिस्टर्ड जर का झाल्या तर त्याच्यापासून त्याचा दुरुपयोग करण्यासाठी आपण टाळू शकतो. आणि त्याचं डॉक्युमेंटेशन करणं अतिशय महत्वाचं आहे. जसं आपण पाहिलं की हळदीची केस, बासमतीची केस आणि नीम हे आपल्या देशाचं खूप मोठं आपल्याला लढाई लढावी लागली इंटरनॅशनल कोर्टामध्ये. आणि त्यांना प्रूव्ह करावं लागलं की हे ट्रेडिशनली भारताने वापरलेल्या गोष्टी आहेत, ह्याच्यामध्ये US किंवा कोणी त्याचं पेटेंट करू शकत नाही. नंतर 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहे. त्याचं सिक्रेट जे आहे आणि इकॉनॉमिक व्हॅल्यू जे आहे, हे कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असते. ती मात्र तुम्ही रिव्हील करू म्हणजे शकत नाही ह्याच्यामध्ये, ती सिक्रेटच राहिली पाहिजे. नंतर ओनर जो आहे त्यांनी पर्पज आणि त्या ह्या सगळ्या ह्या गोष्टी तो क्लेम करू शकतो. आणि जर का कोणी त्याची चोरी केली तर मात्र त्याच्यावरती ह्याच्यात लीडिंग केस एक होती, एक दिलजीत टायटस केस म्हणून ही दिल्लीचा एक लॉयर होता, त्याच्यामध्ये एक काम करणारा ज्युनियर होता. त्यांनी त्याच्या सगळ्या पोटेन्शियल क्लायंट होते, मोठे मोठे क्लायंट होते, त्यांची इन्फॉर्मेशन सगळी त्यांनी चोरी केली आणि नंतर त्यांनी स्वतःच एक फर्म सुरू केलं. आणि तेव्हा मग त्याला कळलं की ह्यांनी माझ्या क्लायंटची लिस्ट चोरी केलेली आहे आणि ती तो त्याच्या स्वार्थासाठी वापरत आहे. तेव्हा मग कोर्टाने त्याला मज्जाव घातला होता. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जर का आपण ह्या वेगळ्या वेगळ्या जी बौद्धिक संपदा आहे त्याचं जर का रजिस्ट्रेशन केलं आणि त्याचं जर का व्यवस्थित हे केलं तर तुमचा आर्थिक लाभ आणि कोणी त्याची चोरी न करता दुसरा तो त्याचा फायदा घेऊ शकणार नाही. ह्याच्यासाठी हे खूप त्याचे प्रत्येकाचे वर्ष दिलेले आहेत. नंतर प्लांट व्हरायटीचे आहेत. फार डिटेल मी जाणार नाही, वेळ तसा बराच झालेला आहे. आणि ह्याच्यावरती एक लेज पटाटो एक म्हणजे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची ही केस आहे की हे विशिष्ट जातीचे मोठ्या जातीचे बटाटे आहेत, हे लेस कंपनी वापरत होती आणि त्यांनी गुजरातमध्ये एका मोठ्या शेतात ती लावली होती. तर दुसऱ्या एका शेतकऱ्यांनी तीच व्हरायटी लावली आणि जेव्हा त्यांना कळलं की ही व्हरायटी आमच्या इथल्या एका ह्यांनी लावलेली आहे, शेतकऱ्यांनी लावलेली आहे, तेव्हा मग त्यांनी त्याच्यावरती केस केली. पण नंतर काही एमपींनी मध्ये त्याच्यात मध्यस्थी करून सांगितलं की हा शेतकरी आहे आणि त्यांनी त्याचं प्रमाण फार कमी आहे, त्याच्यापासून त्याला होणारा नफा अतिशय कमी आहे. जरी ते इल्लीगल असेल तरी मग ती केस 2019 मध्ये त्यांनी मिटवली ती केस आणि त्या शेतकऱ्याला आहे सायबर स्क्वॅटिंगचे बरेच आहे की त्या याहू कंपनीनी याहू कंपनी खूप नावाजलेली कंपनी होती. आकाश अरोरानी नंतर त्याच्यामध्ये याहू आणि त्याचं इंडिया नाव टाकलं होतं. मग त्यांनी केस केली होती की याहू इंडिया जरी असलं तरी याहू कंपनी ही ओरिजिनली ही आमची आहे आणि त्यामुळे तो याहू इंडिया आणि हे असं त्याला सायबर स्क्वॉटिंग असं म्हणतात. तर ह्या पण केसेस बऱ्याच गाजल्या आणि आजकाल मला वाटतं इंटरनेटचं युग असल्यावरती ह्याच्यामध्ये हे बारकावे माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. कोविडमध्ये तर आपला इंटरनेटचा जास्तीत जास्त उपयोग झाला आणि तेव्हा बरेच महत्व हे ऑनलाईन प्रोडक्ट्सला आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये बऱ्याच केसेस ह्या फाईल झाल्या होत्या आंतरराष्ट्रीय
ह्याच्यावरती, आणि मग कोणाला ऍक्सेस आहे कोणाला नाही ह्याच्यामध्ये औषधांवरती पण अतिशय जास्त कोविडमध्ये काळा बाजार झाला. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, रेमडेसिवीर आणि बाकीच्या अशा ज्या जीवनावश्यक अशा औषधी होत्या ह्याच्यावरती पण सुद्धा त्याचा काळा बाजार झाला, आणि ह्युमॅनिटी किंवा माणुसकीच्या नावावरती सुद्धा कोविडमध्ये लोकांनी पैसे कमवले होते. आणि ह्या कोविड केसेसवरती पण निर्बंध आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि आपली ही जी बौद्धिक संपदा जी आहे त्यांनी बरंच मोठं काम केलेलं होतं. आणि ह्याच्यामध्ये त्याचं लाईफ जे आहे IPRचं, हे त्यांनी सांगितलं की शेल्फ ऑफ बनाना, हे म्हणजे जसं केळं जसं लवकर होतं तशी ती त्याची लाईफ आता झालेली आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात ह्या मोठ्या मोठ्या वेबसाईट्स आहेत, IP इंडिया, कॉपीराईट, नंतर प्लांट अथॉरिटी, ह्याच्यातून आम्ही हे मटेरियल घेतलेलं आहे. तेव्हा ऍज अ ओरिजिनल ऑथरला पण श्रेय देणं मला तेवढंच महत्वाचं वाटतं. ह्या सगळ्या वेबसाईट वरून आम्ही ही PPT बनवलेली आहे. आणि मला वाटतं आणखी कोणाला काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारावं. आयोजकांनी आम्हाला याबद्दल थोडीफार आमचं चर्चा करण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यांचे खूप खूप आभार. खंडारे सर आणि टीम आणि मॅडम, तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. Thank you, madam. Thank you, madam. Thank you, madam. Dr. Varsha Deshmukh, as the resource person, has focused on various features of intellectual property rights, especially on patent, copyrights, trademarks, plagiarism. On behalf of the college, I extend my thanks to you, madam. Thank you very much. Now I am moving to the last part of the program. So I like to invite Dr. Kiran Khandare sir to give his as the chairperson. Dr. Khandare sir. Very good afternoon to one and all. I welcome resource person Dr. Vijay Kumar Chaubeji, Head Department of Law and Dean, Faculty of Humanities, Sant Gadge Baba, Amravati University, Amravati. I extend my gratefulness to Dr. Chaube sir for sparing the most crucial time with us for the academic deliberation in this workshop. I welcome Dr. Varsha Deshmukh ma'am, Principal Dr. Panjabrao Deshmukh, College of Law, Amravati. Similarly, I extend my gratefulness to you ma'am for sparing important time for the crucial discussion and interaction in this workshop. I welcome all the participants, researchers, students, and faculty members who have joined from all over the nation to this one-day online national workshop on intellectual property rights, which is organized by Dr. H.N. Sinha Arts and Commerce College, Patur, District Akola. This college is governed by Sri Shivaji Education Society, Amravati, which was founded by late Dr. Panjabrao alias Bahusaheb Deshmukh, the first agriculture minister of India. Our society is the second largest society in Maharashtra and biggest higher education society in Vidarbha region. Dr. H.N. Sinha College, Patur is near to Akola, surrounded by hills, forest, and greenery. In the second cycle of NAC, our college was awarded with B grade. I am happy to state that in this academic year, that is 21-22, the college has organized several academic activities, including one-day national seminar organized by Department of Political Science, and then we have organized 2 national workshops, first on research methodology and today's workshop on intellectual property rights.
I congratulate the organizing committee of this workshop. Similarly, I congratulate the participants for giving us an overwhelming response from the entire region. Both the resource persons have extensively and scholarly elaborated the said topic of intellectual property rights in their lectures. In fact, both of the resource persons are well known in this field, particularly the intellectual property rights, along with the other fields also. Friends, we are living in the 22nd century, which is marked by innovation, creativity, research, and development in almost all walks of life. Hence, discussion and deliberation on this topic of intellectual property rights is very necessary. To bring the awareness among all of us about this burning topic is need of time. Individuals or organizations' intellectual contribution must be acknowledged, awarded, and be kept safe. When we think about the importance of intellectual property rights, we realize that globalization driven by chemical, electronic, and IT sector and pharmaceutical sector resulted into research and development in large scale. Industries realized that trade secrets were not adequate to guard technology. It was difficult to reap the benefits of innovations unless uniform laws and rules of patents, trademarks, copyright, etc. existed. That is why intellectual property right became an important part of the World Trade Organization. Friends, materialistic richness is not important in this age. Intellectual richness plays an important and crucial role in this age. Hence, intellectual property right become an essential constituent in each and every walk or each and every field of life. Though the topic and area of intellectual property right is vast and thought-provoking, our both of the resource persons, namely Dr. Vijay Kumar Chaubeji, Dean, Faculty of Humanities of our university, Principal Dr. Varsha Deshmukh ma'am, Principal of Dr. Panjabrao Deshmukh College of Law, Amaravati, have simplified the topic and illuminated all of us interestingly in this matter. That too, with lucid examples taken from the day-to-day life. Both of the resource persons have told us that while speaking about or while discussing about the intellectual property right, what are the basic things, what we should learn, particularly to we people who belong to academic life, who we teachers are working in the field of research and technology nowadays, whether we are learning in humanities, whether we are teaching in humanities or arts or commerce or engineering or science, in any field, it is necessary nowadays to contribute in research field. So when we are contributing in the field of research, we also must be able to keep our research safe and acknowledged by ourselves. It is our responsibility to learn something about the research and development, to learn something about the intellectual property rights also. Otherwise, you will write a letter, you will write a research article, otherwise you will do a hard work and someone may do some kind of stealing so far as your research articles is concerned. So for the due acknowledgement of yourself, for the due acknowledgement for your work, you must be able to understand what does it mean by the intellectual property, what does it mean by the intellectual property right, and how to safeguard, how to protect our research contribution. Friends, I am quite confident that all participants are benefited by this online workshop on intellectual property rights. Besides this, one must think, I must add that our nation is full of natural resources. In our nation, there are lots of herbal plants, there are lots of medicinal plants. So in this age, when we are working in the field of research and development,
This workshop, organized by Dr. H.N. Sinha Arts and Commerce College, Patur, governed by Sri Shivaji Education Society, Amravati, will play an important role in the coming year. So once again, I congratulate all the researchers and participants who have joined in this workshop from each and every part of the nation. Thank you. Thanks a lot. With these words, I stop my presidential speech. Thank you. Thanks a lot. Thank you very much. Thank you, sir. Thank you, sir. Thank you very much. Thank you. Thank you very much. Now I am moving To to the last part. that is That is the the vote of thanks. I would like to request Dr. Sanjay Khandel sir for vote of thanks. Hello. Okay. First of all, I pay to House of Punjab. Today, I intellectual property. The workshop that was organized by Dr. H. I really thanks to our person, Dr. Kiran Bhandari, under his guidance, organized this IPR workshop. I really thank to our guest, Dr. Professor, Deputies, Santa Gargi University, Amravati. Really elaborated the concept of IPR. I thanks to Dr. Varsha Deshmukh, Madam, Principal of Law College, who elaborated on concept of IPR. I really thank organizer, thanks to Dr. Pali Gogre Madam. The IPR workshop, which was the of Humanities and Faculty of Commerce. Thanks to all for one day workshop on IPR. I declare with the person. Thank you, sir. Thank you. Thank you. Link will be posted on our IP soon. Thank you, sir. Thank you. Thank you, madam. Thank you, Deshmukh madam, for sparing the most important time with us. Thank you. Thank you, ma'am. Thank you so much, sir. It's a pleasure to Thank be with you. Yeah, thank you. Thanks a lot. Leave. So सर लिव्ह झाले ते का अगोदर होते मगाशी नव्हते धुमाड़े सर में डाकी हो